श्रीमंगलमूर्ति मोरया भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। भगवती श्री सीता माता की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय जय राम। बोलिए श्री राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय
जय राम जय जय राम श्री राम श्री राम जय जय 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 राम श्री राम श्री राम जय जय 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 राम राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय 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 रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा गुणारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा पंथ अनंत या राघवाचा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा यः पृथिवी भरवारणाय दिविजयी सम्प्रार्थितश्चिन्मयः सञ्जातः पृथिवीतले रविकुले माया मनुष्यो व्ययः निष्ठक्रं हतराक्षसः पुनरगाद ब्रह्मत्वमाद्यं स्थिरां कीर्तिं पापहरां विधाय जगतां तञ्जानकीशं भजे विश्वोद्भवस्थितिलयादिषु हेतुमेकं मायाश्रयं विगतमायमचिन्त्य मूर्तिम् आनन्दसान्द्रममलं निजबोधरूपं सीतापतिं विदिततत्त्वमहं नमामि धीरं धीरं धरित्रीं पदकमलमुखन्याससत्पीडयन्तं निष्काणैर्नाशयन्तं निखिलकलिमलन्तालिजैः कङ्कणानां गायन्तं राम रामेत्यतिरतिरभसै राघवं संस्मरन्तं संगीताचार्यवर्यं कपिकुलतिलकं मारुतिं नौमि वीरं कल्याणानां निधानं कलिमलमथलं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षो सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम भवानी शङ्करौ वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धाः स्वान्तस्थमीश्वरम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं भूयो भूयो नमाम्यहम् उद्भवस्थितिसंहारकारिणीं क्लेशहारिणीं सर्वश्रेयस्करीं सीतां नतोऽहं रामवल्लभाम् भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम।
भगवान श्री दत्तात्रेयांच्या या अत्यंत पवित्र मंदिर प्रांगणामध्ये जीवनाचं इहपर कल्याण करणारं अध्यात्माचं चिंतन श्री रामकथेच्या माध्यमातून घडावं, या प्रामाणिक हेतून या ठिकाणी नित्य आणि नैमित्तिक रीतीने जमणारे सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला नमस्कार करतो। भगवंताची कृपा आपल्यावर व्हावी आणि ती अखंड राहावी यासाठीचे वागणं भगवंताला अतिशय प्रिय आहे। ते आपल्याकडून घडावं याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे जे धार्मिक सज्जन इथे बसले असतील त्यांच्या चरणांना वेगळा नमस्कार करतो। अधिकारी साधक, तत्वचिंतक, श्रेष्ठाचे कला उपासक, वैदिक, याज्ञिक, कीर्तनकार, प्रवचनकार, समाजातल्या विविध क्षेत्रातले अनेक मान्यवर इथे बसले, सर्वांबद्दल आदरभाव व्यक्त करतो आणि निरूपणाला सुरुवात करतो। भगवान श्री रामरायांचं जे चरित्र आहे, या चरित्रामध्ये आपल्या जीवनाला सर्वार्थानं सावरण्याची, सांभाळण्याची विलक्षण शक्ती आहे। आणि म्हणून साधारण रोज हे वाक्य मी उच्चारतोय की भारतामध्ये सगळ्यात जास्त गायली गेलेली कथा कुठली असेल तर ती रामकथा आहे। रामांच्या चरित्रामध्ये एवढं सामर्थ्य आहे की इतके वर्ष होऊन सुद्धा, इतक्या परक्या लोकांच्या आक्रमणांना सहन करून सुद्धा आपण 500 वर्षानंतर सुद्धा राम मंदिर बांधू शकलो, ही आपल्या अंतःकरणामध्ये रामरायांची जी पिढ्यानपिढ्या प्रीती आहे, जो आदर आहे, त्यामुळे आपण प्राण द्यायला सुद्धा रामरायांकरता तयार आहोत। हे रामांच्या चरित्राचं सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे। आता जी संस्कृती टिकू नये याचं कारण रामचरित्र आहे। आज ही सगळी मंदिरं टिकून आहेत, सगळ्या व्यवस्था टिकून आहेत, वेद टिकून आहेत, कशा का अवस्थेत असेना आज गोसेवनाच्या, गायीच्या पूजनाच्या आपल्या अंतःकरणातल्या व्यवस्था टिकून आहेत, कुलधर्म कुळाचार टिकून आहेत। याला सगळ्यात प्रधान कारण जर कुठलं असेल तर ते रामचरित्र आहे। रामांचं चरित्र म्हणजे मनुष्याच्या जीवनाच्या महासागराचा एक असा आदर्श दीपस्तंभ आहे की जो आपल्याला जीवनाची दिशा आणि दशा कळून देतो। आपली नाव भरकटलेली नाही आहे ना कुठे। हे रामादिवत वर्तितव्यम, राम आणि इत्यादींप्रमाणे आपण जेव्हा पाहतो, आपण सीतेसारखे आहोत का, आपण हनुमंतासारखे आहोत का? ही सगळी पात्र जी आहेत ना, या अभिव्यक्ती या आपल्या अंतःकरणातल्या जिवंत अभिव्यक्ती आहेत। आजही आपण प्रत्येक ठिकाणी यांच्याशी कळत वा नकळत तुलना करतो। म्हणून आपली कौटुंबिक व्यवस्था, आपली संस्थात्मक व्यवस्था, आपली राष्ट्रीय चरित्राची व्यवस्था टिकावी असं वाटत असेल तर पुन्हा पुन्हा सर्वात गायली जावी अशी कथा म्हणजे ती रामकथा आहे। पुन्हा पुन्हा ही कथा अनेकांकडून ऐकावी, अनेक वेळा ऐकावी, अनेक ठिकाणी ऐकावी आणि त्यातलं जे सारभूत आहे ते ग्रहण करण्याचा प्रयत्न करावा। आपण सिद्ध म्हणून कथा ऐकावी, आपण साधक म्हणून कथा ऐकावी, आपण मुमुक्षु म्हणून कथा ऐकावी आणि बद्धावस्थेत आपण आहोत तरी सुद्धा आपण रामकथा ऐकावी। म्हणजे हळूहळू बद्धाचा मुमुक्षु, साधक आणि क्रमाक्रमाने सिद्ध होण्याची व्यवस्था उपलब्ध होते। आपल्या कुटुंबातल्या सुद्धा अनेक समस्या दूर करण्याचं सामर्थ्य या रामकथेमध्ये आहे। मैत्री कशी असते याकरता आपल्याला रामकथा शिकवते। सुग्रीव आणि रामरायांची मैत्री आपण पहा, दोघे एकमेकांकरता कमिटेड आहे। ही कथा जरी माहिती असली तरी ऐका, माहिती नसेल तरी ऐका। रामकथेमध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या उपासनाही कळतात की अरे यारे, रामरायांनी ही उपासना केली, आपणही करूया। इतके मोठे हनुमंत आहेत, वास्तविक एकटा हनुमान लंकेचा संपूर्ण पराभव करून सीतामाईंना घेऊन येऊ शकत होता, पण आपल्या बॉसला ओव्हरटेक करायचं नाही। महाभारतात ही कथा येते। भीमाने प्रश्न विचारलाय की मारुते, तुम्ही इतकी अफाट शक्ती बाळगून आहात की तुम्ही एकटे रावणाला ठार करू शकत होतात ना? हनुमंत म्हणाले, अलबत, निश्चित, पण रामांची तशी आज्ञा नव्हती ना। सगळ्या अर्थानं हिरो आहेत हनुमंत, पण तरी मुख्य अधिनायकाला आपण आपल्या जवळच्या सद्गुणांनी कधी कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण रामकथा कशी होईल?
बघा, आपण महाभारतातलं चरित्र बघा आणि रामचरित्र बघा, आपल्याला हे जाणवेल वारंवार की महाभारतामध्ये प्रत्येकाने स्वतःला हिरो बनवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून कौरवांचा नाश झाला. कर्ण स्वतःला हिरो समजतो. भीष्म स्वतःच्या प्रतिज्ञामध्ये घडलेले आहेत, मी कसा महान. रामांच्या चरित्रात सगळेजण महान आहेत आणि तरी सुद्धा ते असं ठरवतात की नाही, आत्ता या ठिकाणी आपण असं ठरवलंय ना म्हणून इतक्या महान आहेत सीतामाई, पण रामांच्या आज्ञेपुढे नाहीये. लक्ष्मण इतका महान आहे, पण लक्ष्मण एकही वाक्य रामांच्या पुढे बोलत नाही. जर बोलायला लागला भावनेच्या भरात तर राम नुसते डोळे असे करून दाखवतात आणि लक्ष्मणाला काय कळायचं ते कळून जात. म्हणून किती छोटे छोटे वारकावे आहेत रामकथेत, करावा तेवढा अभ्यास कमी आहे. मनुष्य स्वतःला मोठेपणा देण्याचा नेहमी प्रयत्न करतो आणि खरं सांगू का, जो मोठा नसतो तोच मोठा होण्याचा प्रयत्न करतो. जो असतो तो असतोच, त्याला वेगळं काय करायचे दाखवण्याची गरज आहे. म्हणून सातत्याने आपण ही कथा पुन्हा पुन्हा मी हे वाक्य बोलतो की अनेकांकडून नाही का, प्रत्येकाच्या जिभेवरती सरस्वतीने वेगळ्या प्रकारची कृपेची पोटेन्सी ठेवलेली असते, शक्ती ठेवलेली असते आणि ती आपल्याला मिळते. चला, कुशल व कसं रामायण गातायत याचा थोडासा अभ्यास करूया. इतका गोड प्रसंग या ठिकाणी चैत्र शुद्ध नवमीला मधुमासे सीते पक्षे नवम्याम कर्कटे शुभे. चैत्र शुद्ध नवमी आणि बरोबर सूर्य माध्यान्नावर असताना या सूर्यवंशाचा सर्वोत्तम असा राजपुरुष, सर्वोत्तम असं व्यक्तिमत्व भगवान श्री रामचंद्र अवतरले. कौसल्येच्या पोटी 5 ग्रह उच्चीचे आहेत. पुनर्वस वृक्षे, पुनर्वसू नक्षत्र आहे, पुष्य नक्षत्राच्या आधीचं. आणि कौसल्येला बाळ झालं. नवमी अजून संपलेली नाहीये, दशमी लागायची. अशा पहाटे कैकेयीला बाळ झालं आणि एकादशीला दुपारी 12 वाजता सुमित्रेनं जुळ्या अपत्यानं जन्म दिला. आनंदच आनंद, कमी काय आहे. राजा उत्तम, प्रजा उत्तम, मंत्री उत्तम, अमात्य उत्तम, राण्या उत्तम, काही कमी नाही. 4 मुलं उत्तम. सर्व अर्थानं, सगळ्या अर्थानं त्या दशरथाला असं परिपूर्ण वाटलं. एक एक बाळाचं सौंदर्य वर्णन केलं एकनाथ महाराज, किती गोड हो. यापेक्षा सौंदर्य नाही. समर्थ म्हणाले, घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकांचा कुडावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर. आणि आता 12 दिवस पूर्ण झालेत. 12व्या दिवशी नामकरण नावाचा संस्कार करायचा आहे. बारसं ज्याला म्हणतो ते 12व्या दिवशी करायचं बारसं. आणि म्हणून वसिष्ठांना पाचारण केलंय. वसिष्ठ महामुनी येतात आणि कौसल्याच्या मांडीवरचं बाळ आपल्या मांडीवर घेतलं. उत्तम सगळी व्यवस्था आहे. दशरथ महाराज आचमन करायला बसलेत, संकल्प करायचा आहे. असं नावाचा, गोत्राचा आणि आत्ताच्या वैश्विक परिस्थितीचा उच्चार केल्याशिवाय संकल्प नाही आहे आपल्याकडे. हा कल्प कुठला आहे, हे युग कुठलं आहे, त्यातलं युगाब्द कुठलं आहे, त्यातलं संवत्सर कुठला आहे, त्या संवत्सराचं नाव काय आहे, त्यातलं आयन कुठलं आहे, त्यातला मास कुठला आहे, त्यातला पक्ष कुठला आहे, त्यातली तिथी कुठली आहे, त्याचा वार कुठला आहे, कुठले कुठले ग्रह कुठल्या कुठल्या नक्षत्रात आहेत. आता सगळ्या विश्वाचा उल्लेख करतो. आणि अशात मी आणि माझी पत्नी बाळाचं नाव ठेवायला बसलेलो आहे. देवा, आमच्या सर्वांवर कृपा करा बरं. काय सुंदर व्यवस्था आहे.
फिजिक्सचा अभ्यास करणाऱ्या लोकांना लक्षात येईल की किती सुंदर व्यवस्था केली आपण. एक 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 गोष्टीचा जरी आपण विचार करत गेलो तर अरे किती छान व्यवस्था ही, आणि आपण आजही करतोय. रोज दत्त महाराजांची पूजा करताना सकाळी संकल्पाच्या वेळेला हा विचार केला जातो की असं असं आहे, असं आम्ही आता दत्त महाराजांची पूजा करणार आहोत. नावाचा उच्चार, गोत्रांचा उच्चार, आणि तो उच्चार झाला, संकल्प झाला, आणि म्हणाले काय नाव ठेवूया हो याचं, सर्वश्रेष्ठ नाव काय. तर नाथ महाराजांच्या भावार्थ रामायणाच्या अंगाने मी थोडा बोलतोय. सर्वात श्रेष्ठ यामध्ये नाव एक जर असेल ज्यातून विश्व निर्माण झालं, ते नाव आहे ज्यातून विश्व निर्माण झालं ते पहिलं स्पंदन जर काय असेल तर तो प्रणव आहे, ओम आहे. ओम सारखं मोठं नाव नाही बरं का. नाथ महाराज म्हणाले याच्यापेक्षा काही गोड आहे का, दिसे ना. समर्थांचा पहिला मनाचा श्लोक, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. इकडे निर्गुण इकडे सगुण, याचा आरंभ, दोन्हीचा आरंभ कुठून असेल तर तो ओम आहे, प्रणव आहे. पण प्रणवाच्या उच्चाराचा अधिकार हा सर्वांना नाहीये. संन्यासी लोकांनी ओंकार जपावा. ओमचा उच्चार सगळ्यांनी करायचा नाही. एखाद वेळेस केला तर चालतो, मुलाला हाक मारताना केला तर चालतो. पण तुम्ही दिवसभरात 16,000 ओम, 16,000 वेळा ओम फक्त संन्यासी लोकांनी म्हणायचं आहे. किंवा ओम नमः शिवायचा जप जे करणारे आहेत ना, सगळ्यांनी ओम नमः शिवाय म्हणायचं नाहीये. शिवमहापुराण सांगतं शिवाय नमः म्हणायचं. का नाही तर ओम जसा सगुणाचा आरंभ आहे तसा निर्गुणाचाही आरंभ आहे. तुम्हाला जर अनाकाळी नको त्या वेळेला वैराग्य आलं, तुमच्या प्रत्येक ग्रंथीवर परिणाम होतो त्याचा. आपलं सगळं शरीर म्हणजे अनेक ग्रंथी आहेत. डोळ्यातल्या ग्रंथी आहेत, कानातल्या ग्रंथी आहेत, थायरॉइड्स आहेत, अनेक ग्लँड्स आहेत ना. जेव्हा आपली स्पंदनं तयार होतात एखाद्या उच्चाराने, तेव्हा त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीरातल्या सगळ्या ग्रंथींवर होतो. आणि त्यातून जो रस पाझरतोय तो जर बंद झाला किंवा नकारात्मक आला किंवा नकोय अशा पद्धतीनं जर त्या ग्रंथीने कार्य करायला सुरुवात केली तर नको तेव्हा वैराग्य येईल ना. आणि वैराग्य सुद्धा नको तसं चालणार नाही. आपल्याकडे सगळ्या गोष्टीचा सम्यक विचार आहे. आपल्याकडे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक आपल्याकडे नाही. जसा विषय लंपटतेचा अतिरेक नाही तसा वैराग्याचाही अतिरेक नाही. अति सर्वत्र वर्ज्य आहे. म्हणून सगळीकडे मध्य आहे आपल्याकडे. सुवर्ण मध्य म्हणतो ना आपण असा. म्हणून नाथ महाराज विचार करतात ओमचे फायदे तर सगळे पाहिजेत, पण बॅड इफेक्ट्स नको आहेत. इफेक्ट्स तर पाहिजेत पण साईड इफेक्ट नको आहेत. आणि नाथ महाराज म्हणाले असं नाम सुचलं वसिष्ठांना. ओम मध्ये जे आहे ते सगळं राम यामध्ये आहे, पण राम मध्ये आहे ते ओम मध्ये नाही. याला नाथांनी उदाहरण दिलं. एक पाणी असतं आणि आपण लहानपणी गोळा करतो त्या गारा असतात. दोन्हीचा फॉर्म्युला काय आहे? H2O आहे ना. का बर्फ झाला म्हणून H2O2 झाला? तो फॉर्म्युला तोच. पण मजा कशात आहे? पाणी गोळा करण्यात आहे का लहानपणी आपण गारा गोळा करायचो, डब्यात भरून आणायचो, त्या कशात मजा आहे सांगा? नंतर आयुष्यभर पाणी भरायचंच आहे. आणि वसिष्ठांना सुचलं काय हो, या नुसत्या नामाबद्दलच बोलावं, तीच नुसती चर्चा करावी. राम 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 राम
सगळ्या नामाचं सार. वारकरी संप्रदायाचा महामंत्र ज्यानी सुरू होतो राम. अहो र असा नुसता तुम्ही उच्चार केलात की आपल्याकडून घडलेली जी पातक आहेत ना ती जळायला लागतात. र म्हणजे अग्नी आहे. अग्नी दिसतो की नाही आपल्याला, तो जर शब्दात, तो त्याचा गुण जो आहे, अग्निपणा जो आहे, तो ज्या शब्दात आहे, तो शब्द, ते उच्चार काय असेल तर र आहे. त्याचं मॅटर अग्नी आहे आणि त्याचं प्रॉपर्टी आहे जळणे, जाळणे, स्वच्छ जाळणे, स्वच्छ करणे. ते जाळणे नावाचा जो गुण आहे तो ज्या अक्षरामध्ये आहे ते अक्षर आहे र. नुसतं जाळून नाही उपयोगाचं, स्वच्छ केलं पाहिजे. म्हणून अ हे सूर्य बीज आहे. अज्ञान जळून जातं, पातक सगळी जळून जातात. कारण दुःखाचं कारण पातक हेच आहे. पातकाचा प्रभाव दुःख आहे आणि पुण्याचा प्रभाव सुख आहे. आपण जे पूर्वी चांगले चांगले वागलोय ना त्याचा परिणाम काय, आपल्याला छान आता आपल्याला चांगल्या प्रकारचं वाटतंय. समोर काही पदार्थ येणं हा बाह्य भाग झाला, पण त्यांनी जे आपल्याला वाटतं, आईस्क्रीम सुखदायक आहे का आल्याचा चहा सुखदायक आहे? बोला. म्हणले ज्या परिस्थितीत आपण आहोत त्या परिस्थितीत तेच सुखदायक आहे. तुम्ही कैलासावरती गेलात, कैलासवासी होण्याच्या आधी कैलासाला प्रदक्षिणा घालताय, मरणाची थंडी वाजती आहे आणि कुणी आईस्क्रीम घ्या, कानफटात. त्या परिस्थितीत आपल्याला त्याला कानफटात नाही तर किती रागवू आपण. म्हणून आईस्क्रीमही सुखदायी नाही आणि चहाही इतकं मरणाचं उकडतंय आणि तिकडं आईस्क्रीम खातात आणि आपल्याला गरम चहा आणून दिला कोणी, राग येईल की नाही आपल्याला? म्हणजे कुठलीही वस्तू, कुठलीही बाहेरची व्यवस्था सुखदायी नाही, दुःखदायी नाही. त्यानंतर आपली जी रिएक्शन आहे ना ती सुखदायी किंवा दुःखदायी आहे. आपल्याला जे वाटतं. म्हणून रनी काय होतं तर सगळ्या बाबतीत आपल्याला चांगलं वाटणं सुरू होतं. तो असा बोलला माझ्याशी, बरोबर आहे, परमेश्वर मला अंतर्मुख करतोय, नको त्यात गुंतू नको, माझ्याकडे बघ. अहो इतकं प्रेम केलं मी त्याच्यावरती, पण बघा ना माझा मुलगा आता मला विचारत नाही. आता भगवंत शिकवतोय आपल्याला रच्या उच्चाराने काय वाटेल. छोट्या छोट्या गोष्टी आहेत या, पण त्यानंतर आपली आतली रिॲक्शन काय होईल. आपण अंतर्मुख होऊ आणि आपल्या कल्याणाची व्यवस्था आपण करू. त्याच्या दुर्गुणांचा किंवा त्याच्या त्या वागण्याचा ते बरोबर आहे का, धर्म आहे का, उचित आहे का, आणि ते असं याचा उच्चार करणं, याचा विचार करणंही बंद होतं. उच्चार नंतरचा भाग हे सामर्थ्य र मध्ये आहे. जाळून टाकलं पाप, पण सत्यज्ञान झालं पाहिजे ना, खरं काय आहे ते कळलं पाहिजे. ते अनी होतं. कारण सूर्य काय करतो, लख प्रकाश पाडतो. सूर्योदय झाला की दिसायला लागतं की नाही आपल्याला, अरे वा 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 छान आहे सगळे. म्हणून र काय करतो तर अंतःकरणातली आपली या जन्मीची गेल्या जन्मीची सगळी पाप, सगळी कर्म, पाप आणि पुण्य दोन्ही जाळायला पाहिजे बरं. कारण पुण्य सुद्धा आपल्याला सुखामध्ये अडकवतं, म्हणजे पर्यायानं आपल्याला जगातच अडकवतं. म्हणून सगळं जळून गेलं, सत्यज्ञान झालं पण या सगळ्या प्रोसेसमध्ये तापमान खूप वाढतं आपलं, भयंकर गरम होतं. जपाला बसलो, अमक्याला बसलो, स्तोत्र म्हणायला बसलो तरी गरम होतो की नाही. वेळेवर नाही चहा मिळाला की गरम होतो की नाही आपण दुसऱ्यावर. वेळेवर काही अमुक नाही, काय कळतं का तुम्हाला एवढं. तो त्या म्हणून ही उष्णता नाहीशी करण्याकरता चंद्रबीज ठेवलंय आपल्या पूर्वजांनी. अग्निबीज. मी सगळ्या नावांचा उच्चार आता विचार करणार नाहीये, एक फक्त ठेवतोय. भरताचा विचार आपल्याला करायचा नाहीये, त्याचं एक कारण सांगितलंय. अग्निबीज, सूर्यबीज आणि चंद्रबीज. शांत, शांतीचा अनुभव आला पाहिजे. हो, नुसतं सत्यज्ञान झालं पण भडकलेले, लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, जीवनाला काय अर्थ आहे. शांत. म्हणून सगळी वैदिक मंडळी सगळ्या स्तोत्राच्या शेवटी शांती मंत्र म्हणतात. आणि काय म्हणतात, ओम शांती 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 म्हणतात ना.
हे शांत करणारं शम धातू आहे. ते बीज मंत्र, बीज कुठलं असेल तर म राम 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 राम. एका सुभाषितकाराला विचारलं काय हो, म्हणले र का म्हणायचं? ते म्हणले राकारोच्चार मात्रेण, राकाराचा उच्चार केल्यावर मुखम निर्याति पातकम, मुखातनं सगळी पाप निघून जातात. म्हणले रा 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 म्हणा ना, मग कशाला? म्हणाले बाहेर गेली परत जाऊ नये का? पुन्हा प्रवेश संदेहे मकारस्तु कपाटवत, कपाट राम गेलं तर ते तिकडे डिझॉल्व झालं. राम 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 तारकम, राम 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 नाम तारकम. बोला राम कृष्ण वासुदेव भुक्ति मुक्तिदायकम्, राम कृष्ण वासुदेव भुक्ति मुक्तिदायकम्. जानकी मनोहरं सर्वलोकनायकम्, जानकी मनोहरं सर्वलोकनायकम्. शंकरादि सेव्यमान पुण्य नाम कीर्तनम्, शंकरादि सेव्यमान पुण्य नाम कीर्तनम्. राम 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 नाम तारकम्, राम 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 नाम तारकम्. राम कृष्ण वासुदेव भुक्ति मुक्तिदायकम्, भुक्ति मुक्तिदायकम्. श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम. म्हणून काय नाव ठेवलं या मुलाचं कौसल्याच्या? यस्मिन् रमन्ते मुनयः, सगळे मुनी ज्या रामसुखामध्ये, ज्या आत्मसुखामध्ये रमतात. विद्यया ज्ञान विप्लवे, आत्मविद्या, आत्मविद्या ज्या नामाने उल्लेखित केली जाते ते नाम म्हणजे रामविद्या. आत्माराम, राम हा शब्द चैतन्यवाचक शब्द आहे बरं का. एखादा मनुष्य संपला, काय म्हणतो? त्यानं राम म्हटला, संपला. एखाद्याच्या ठिकाणी काही गेलो आपण आणि काय तिथं बरोबर नाही हो परिस्थिती, काय म्हणले त्या परिस्थितीत राम नाही. राम हा सत्ववाचक शब्द आहे. राम हा जिवंतपणाचा म्हणजे चैतन्यवाचक शब्द आहे. देहाच्या माध्यमातून आपण जिवंतपणा अनुभवतोय, त्याचं कारण सुद्धा मुख्य राम नावाचं तत्व आहे. आणि साक्षात्कारी महापुरुष ज्याच्यामध्ये रमतात ते सुद्धा तत्व राम आहे. विद्यया ज्ञान विप्लवे, विद्यमान म्हणून जे काही आहे प्रत्यक्षात असं आहे की आपल्या देहातनं प्रकट होते म्हणून हा माणूस जिवंत आहे वगैरे म्हणतो, किंवा झाडातनं प्रकट होते ते झाड जिवंत आहे म्हणतो आपण. पण जिवंतपणाचं कारण काय आहे? त्याच्या रक्तवाहिन्या चालू आहेत आणि त्याचं हार्ट चालू आहे, हे जिवंतपणाचं कारण नाहीये. ते फक्त प्रातिनिधिक स्वरूप आहे. जिवंतपणा ओळखाय करता आपल्याला जडाचा आधार घ्यावा लागतोय, जड माध्यम. कारण जडाला चैतन्याचा अनुभव घ्यायचा, त्याला माध्यम जडच आहे. हा जिवंत आहे कळायला जो बघणार आहे तो जिवंत पाहिजे की नाही? आता एकादशीच्या घरी शिवरात्र, समर्थांनी म्हटलंय ना की रोग्यापाशी रोगी गेला तेथे आरोग्य कैसे त्याला, निर्बळासी निर्बळाला पाठी कैसी.
यातही चैतन्य आहे, त्यातही चैतन्य आहे, म्हणून आम्ही एकमेका दोघांना जिवंत समजतो. जिवंतपणाचं कारण जे तत्व आहे थोडं समजून घ्यावं लागेल, हे सूक्ष्म करावं लागेल बुद्धीला. जिवंतपणाचं कारण म्हणजे राम आहे, लक्षात घ्या. समर्थांनी आत्मारामाची आरती केलेली आहे, ती नेहमी म्हटली जाते आमच्याकडे. नाना देही देव एक विराजे, नाना नाटक लीळा सुंदर रूप साजे, नाना तीर्थी क्षेत्री अभिनव गती माझे, अगाध महिमा पिंड ब्रह्मांडी गाजे. पृथ्वी का फिरतीये? काहीतरी चैतन्य असेल ना त्यात. पंखा फिरतो याला कारण काहीतरी त्यात आलंय ना. तो कॅमेरा चालू आहे, त्यात काहीतरी आहे ना. तिकडचं इलेक्ट्रिक पॉवर जर बंद झाली तर काय त्याला रेकॉर्ड करता येईल का सांगा? तसं आपल्या डोळ्याद्वारे काहीतरी रेकॉर्डिंग चालू आहे. डोळे, कान, 5 डायमेन्शनल रेकॉर्डिंग चालू आहे. त्वचा, मध्येच वारा लागतोय, फिलिंग येत आहे मध्येच घड्याळाचं. चहाला अजून किती वेळ आहे? अजून 6वं ज्ञान दिशांचं त्या बाजूला आहे, दिशेला, त्या दिशेला चहा. कशामुळे येत आहे? जसा पंखा इलेक्ट्रिकमुळे चालतंय तसं आपल्याला आतनं हे फिरणं कशामुळे चालू आहे? बुद्धी ऍक्टिव्हेट होतीये, प्राणांचं जाणं येणं चालू आहे. आता गेलेले परतच नाही आले तर काय करायचं? उचलायचं म्हणले, काय करायचं? ते तत्व काय आहे? अगाध महिमा पिंड ब्रह्मांडी गाजे. काय समर्थांच्या होव्या तो. युगानुयुगे एकटा एक, युगानुयुग हे ब्रह्मांडाचा कटाव चालवतोय म्हणाले. कटाह चालवतोय म्हणजे मोठी भट्टी. केवढे सूर्य पेटवले तो. एक सूर्य नाही पेटवलेला, आपल्याकरता एक आहे हो. आकाशात किती सूर्य, ध्रुव, हे ब्रह्मांड, पलीकडचं ब्रह्मांड, हे सगळं पेटवलेलं कोण करतोय? ते तत्व म्हणजे राम आहे. आणि तो इकडे दशरथाच्याकडे पुत्र म्हणून जन्माला आलाय. मोठा विचार करा जरा. मोठा म्हणजे जसा आहे तसा, म्हणजे आत्ता आपण करतोय त्याच्यापेक्षा मोठा आहे. ऍक्च्युली हा विचार योग्य आहे. असंच करत गेलं पाहिजे, म्हणजे जे व्हायला पाहिजे ते होतं इथे. तर छान सांगितलं रामायण. त्यांनी इतकं रडवलं म्हणले त्या सीतेच्या वियोगाने. आम्हाला काही गोडच लागत नव्हतं त्या दिवशी. आम्ही तिखट खाल्लं त्या दिवशी. ते सगळा अभिनय आहे, लक्षात घ्याल त्याचा. आपण शंकरांच्या दृष्टिकोनात एकदा विचार करा. प्रत्येक वेळेला हा दृष्टिकोन असं ठरवायचं. कारण नाव ठेवताना वसिष्ठांनी हा विचार केला. यस्मिन रमन्ते मुनयः विद्यया ज्ञान विप्लवे तम गुरु प्राह रामेति रमणाद राम इत्यपि. पुरे राम या शब्दाचा उच्चार किती केलं तरी, कमी आयुष्य गेलं तरी ते शिल्लक राहणार आहे, आपण संपणार आहे. पुढे भरणात भरतो नाम. कंप्लीट पर्सनॅलिटी म्हणजे भरत आहे. भावनाशीलता ही आहे आणि अत्यंत परिपक्व अशी विचारशीलता ही आहे. कुठेही एकांगी जीवन नाही भरतांचं. मनुष्याचं जीवन बऱ्याचदा इमोशनल होतो, तो विचारशक्ती जाते बाजूला. विचार फार करतात, तर्कनिष्ठ लोक असतात, पण तर्कनिष्ठता हळूहळू तर्कटपणामध्ये बदलायला लागते. भावनाशीलता नाही. व्हेरी प्रॅक्टिकल, नो इमोशन्स. डोळ्यात पाणी पिणी, छे, पावलटपणा आहे हा, खेडवळपणा आहे. सिरियल मध्ये सुद्धा त्यांच्या डोळ्यात पाणी येत नाही. नाहीतर माणसं सिरियल बघून तरी रडतात ना हल्ली. कुठल्या कुठल्या. कालच मला एक ताई सांगत होत्या, नवीन एक सिरियल सुरू झाली म्हणले, प्रापंचिक, असं सांगत होत्या. म्हटलं माझा काही गेल्या किती वर्षात संबंध नाही. लहानपणी मी बुनियाद वगैरे पाहिल्या, असा लहान होतो तेव्हा. काही लोक इमोशनल म्हणजे दिवसभर रडतच असतात. बघावं त्या. मध्यंतरी आमच्याकडे टीव्हीचं एक दुकान आहे. त्या टीव्हीच्या दुकानदारांनी एका टीव्हीवर 100 रुमाल फुकट. कशाला? सिरियल बघून रडताना आवश्यक आहेत म्हणून. भरतांचं चरित्र वाचा. आपण मी उदाहरणं देण्यात वेळ घालवणार नाहीये. कॉम्बिनेशन जे आहे ना भरतांच्या अंतःकरणाचं, ते 50% इमोशन्स आणि 50% इंटलेक्च्युअलिटी. तर्कनिष्ठता, तर्कटता नव्हे, तर्कनिष्ठता आणि
भावनांचं एकत्रीकरण, दोन्हींचं उदात्तीकरण म्हणजे भरतांचं चरित्र आहे. भरत याचा अर्थ कंप्लीट, भरणात भरतो नामक, काही कमी ठेवत नाही, असं भरतांचं चरित्र आहे. भरत कुठेही आयुष्यात वाहवत गेलेत का बघा. लक्ष्मण वाहवत जातो, थोडासा रामप्रेमामध्ये वाहवत जातो, त्याचा स्वार्थ काही नाही. लक्ष्मणाचं रामांवरचं प्रेम हे व्यक्तिनिष्ठ प्रेम आहे बघा, पण भरताचं रामांवरचं प्रेम हे तत्वनिष्ठ प्रेम आहे. एकदाही भरत वाहून गेले नाही, एकदाही. म्हणून संपूर्ण रामचरित्रात सगळेजण रामाची आठवण करतात, सगळेजण रामाचं नाव घेतात, पण राम कुणाचं नाव घेतात? राम भरताचं नाव घेतात. लक्ष्मणा, भरत नाही आता अयोध्येत, तू जातोस परत, सगळी व्यवस्था लावून घे, भरत येईपर्यंत थांब आणि मग येऊन मला जॉईन हो. काय असेल भरत चरित्र? एक एक चरित्र अभ्यासताना विचार करावा, माझ्यात काय कमी आहे. भरताच्या जीवनात चूक नाही हो, एकही चूक नाही म्हणजे भरत. तुम्हाला सगळ्यांच्याच चुका काढता येते, भरताच्या जीवनात चूक काढून दाखवा. किती परफेक्ट, मिस्टर परफेक्ट, बस भरत म्हणजे सगळं व्यवस्थित. बर, तर्कनिष्ठतेने त्याच्या भावनांना सुद्धा उद्ध्वस्त केलेलं नाहीये, कारण तर्कट माणसं, तर्कनिष्ठ माणसं हळूहळू तर्कट होत जातात, त्यांच्या इमोशन सगळ्या जातात. नात्यांची जी काही भावना आहे, अरे भावना आहेत म्हणून तर माणसाला माणुसकी आहे ना. कर्तव्याकरता तर्कनिष्ठता आवश्यक आहे, पण प्रेम जपण्याकरता, नाती जपण्याकरता काय आवश्यक आहे सांगा? रामाना परत आणायला आलेला भरत रामांच्या सगळ्या युक्त्यांनी दमतो, थकतो, आता बोलू शकत नाही, चरणावर कोसळतो आणि सांगतो, दादा मला धर्म कळत नाही, मला अधर्म कळत नाही, मला काही कळत नाही. मला एवढं कळतं की तू परत आला पाहिजेस. केवळ माझ्या वैयक्तिक जीवनाचा कलंक पुसण्याकरता मी नाही म्हणत आहे रे हे. मला विलन ठरवलं लोकांनी तरी चालेल, पण तू परत चल. आणि राम नाही सांगतात तेव्हा तो सांगतो, देवा तात गेले माय गेली, भरत आता पोरका मागणे हेच रामा आपुल्या द्या पादू. विनोबानी म्हटलंय, तर्कनिष्ठतेला भावानी ओलं केलं. जीवनात भावनाही पाहिजे ना, भावनांच्या बरोबर वाहून नाही जायचं. भावनाशीलता एक असते आणि भावना विवशता एक असते. भरत भावना विवश नाहीये, भावनाशील आहे. तो तर्कनिष्ठ आहे पण तर्कटही नाहीये. याचा समतोल म्हणजे भरत चरित्र आहे. म्हणून भरणात भरतो नाम लक्षणान्वितम. सगळी शुभ लक्षणं म्हणजे लक्ष्मण आहेत. आणि शत्रुघ्नम शत्रुहंतारम एवं गुरुर भाषत. लक्ष्मण हा लक्ष्मीयुक्त त्याला लक्ष्मण म्हणतात. ते म्हणले, बुवा पहिलं दोन आम्ही पटवून घेऊ कसं तरी, लक्ष्मण नाही पटणार आम्हाला. अहो कायम अखंड तो बिचारा धावतच होता, स्वतःच काही लाईफच नाही त्याला. हे काय लक्ष्मणाचं लक्ष्मीपण आहे? लक्ष्मी याचा अर्थ परफेक्ट ना, लक्ष्मी याचा अर्थ समृद्धी ना. समृद्धीची देवता लक्ष्मी आहे. लक्ष्मण सातत्यानं असा आहे. काय करू रामा, काय अखंड म्हणले, लक्ष्मी सारखा हुबेहूब लक्ष्मी सारखा आहे तो, अखंड चरणा. लक्ष्मी कुठे आहे सांगा ना, लक्ष्मीची पोझिशन काय? पादसंवाहन करते ती, अखंड ती सेवेमध्ये आहे. म्हणून त्याच्या जवळची लक्ष्मी कुठली आहे तर कैंकर्य लक्ष्मी आहे असं सांगितलं. कैंकर्य म्हणजे काय करू रामासाठी, रामाकरता अखंड धावतोय, फक्त धावतोय रामाकरता, स्वतः करता काही नाही जीवन त्याचं. वाल्मिकीने शब्द उच्चारलाय की म्हणाले, रामांची विजय पताका फडकती आहे, त्यातला ध्वजदंड जर कुठला असेल, ती काठी जर कुठली असेल तर तो लक्ष्मण आहे. और राम सगळ्यांच्या वाचून राहिलेत की नाही. सीतेशिवाय राहिले, अयोध्येशिवाय राहिले, कैकेयीशिवाय आपल्या आईशिवाय राहिले, वडिलांशिवाय राहिले, भरत शत्रुघ्नाशिवाय राहिले. राम लक्ष्मणाशिवाय एक दिवस तरी राहिला का सांगा? काय लक्ष्मणाचं जीवन असेल.
ज्या दिवशी लक्ष्मणाला शिक्षा सुनावण्याची वेळ आली आहे, लक्ष्मणम त्वाम विसर्जये, इथे रामायण समाप्त होतं. आणि लक्ष्मण नमस्कार करतो, मी ती कथा रंगवत बसत नाही आहे, आणि निघून जातो आणि शरयूमध्ये प्रवेश करतो. आणि 100,000 फण्यांचा एक महासर्प सळसळत निघून गेला असं म्हणतात, कारण तो त्याचा शेषाचा अवतार होता. यानंतर रामराय उठले, निघाले. सिंहासनाला त्यांनी नमस्कार केला, गुरु वसिष्ठांना नमस्कार केला. आणि रामराय म्हणाले, गुरुजी, राजानं सिंहासनावर बसून जे कर्तव्य करायचं असतं ते मी केलं. आता मी नाही राहू शकत लक्ष्मणाशिवाय, लक्ष्मण माझ्याशिवाय राहू शकला नाही. येतो मी, योग्य त्याला सिंहासनावर बसवा, येतो मी. आणि लक्ष्मणाच्या पाठोपाठ रामराय निघून जातात आणि तेही शरयूत प्रवेश करतात. काय मिळवलं होतं लक्ष्मणानं? तर हे मिळवलं होतं. लक्ष्मणाच्या पाठी राम जिवंत राहू शकत नाही हो. ही लक्ष्मणाची लक्ष्मी आहे. चांगल्या कार्यामध्ये इतकं समर्पित व्हायचं असतं. काय करू सेवा सांगा, काय चरित्र आहे लक्ष्मणाचं. शत्रुघ्नम शत्रुहंतारम, राम नावात हे सामर्थ्य आहे. भरत नावाचा अर्थ असा आहे, लक्ष्मणाच्या समर्पणाचं नाव लक्ष्मण आहे. शत्रुघ्नाचं काय आहे? 3 नावाचा उच्चार आपण करू शकतो, पण आपल्याला समजा माईक दिला आणि सांगितलं बोला शत्रुघ्नाबद्दल 15 मिनिटं बोला हो, रामायण काढ, तुम्हाला दिला महिनाभर अभ्यासाला, जा घरी अभ्यास करा, महिनाभर अभ्यास करा आणि शत्रुघ्नाबद्दल बोला, नोट्स काढा. काय मिळेल वाल्मिकी रामायणातून? उत्तर रामायणामध्ये एका लवण नावाच्या असुराला ठार मारण्यापलीकडं शत्रुघ्नाचा एकही पराक्रम नाहीये. आहे का बघा? तुम्ही माईकवर उभे राहिलात तर शत्रुघ्नाबद्दल 15 मिनिटं बोला. नुसतं शत्रुघ्न 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 असं नाही 15 मिनिटं बोलायचं. काय शत्रुघ्नाचं बळ? या तिघांच्या तुलनेनं तो असा डीम वाटतोय की नाही? ते तिघ हिरो झालेत की नाही? केवढं रामचरित्र आहे, केवढं लक्ष्मणाचं दिव्य चरित्र आहे, केवढा भरत महान आहे. शत्रुघ्नाकडे काय हो विचारा वाटतो. आता मी आपल्याला प्रश्न विचारतो. संपूर्ण रामचरित्रामध्ये राम वनात गेले, बरोबर आहे? 14 वर्ष वनात गेले. भरत वनातच राहिला, लक्ष्मणही वनात राहिला. अयोध्येची जबाबदारी म्हणून जे पार पाडायची असते, साईटवर जाऊन राजवाडा असेल, तिन्ही मातांना सांभाळणं असेल, कुणी सांभाळलं असेल हो? पडद्याच्या आड उभं राहून हे सगळं कुणी केलंय बोला? शत्रुघ्न सोडून कोणी दिसतोय तुम्हाला? जबाबदारीनं आणि 100 पटीनं खजिना वाढवलेला होता 14 वर्षात शत्रुघ्नानं. शत्रुघ्न तेवढाच सामर्थ्य संपन्न आहे, पण भारतीय संस्कृतीचं सगळ्यात महत्वाचं तत्व, आपली संस्कृती आत्मविलोपनीय आहे. स्वतःचा विलोप करून घेतलाय त्यांनी. तो हाईड आहे, तो गुप्त आहे, पण प्रत्यक्षात तोच या तिघांना हिरो ठरवतोय. अमान्य कराल काही गोष्ट बोला, पण एवढं सगळं होऊन 14 वर्षांना रामराय येतात, तेव्हा शत्रुघ्न सगळ्यात मागे उभा होता हात जोडून. वसिष्ठ पुढे उभे होते, पादुका घेऊन तो भरत पुढे उभा होता, लक्ष्मण होता, सगळे होते, पण यांचा सख्खा भाऊ लांब उभा होता. मला मंदिराच्या त्या दगडांची या प्रसंगात आठवण येते, ज्या दगडांनी स्वतःला चिणून घेतलं, स्वतःला बुजवून घेतलं, आणि म्हणून मंदिर उभं आहे आज. पण पायरीला नमस्कार करतो की नाही? का पायरीला नमस्कार करतो? ज्या दगडांनी स्वतःला गाडून घेतलं इथे कायमचं, आता कधी ते दगड दिसणार नाहीत हो. महाराजांची पूजा होत राहील, इथे मोठे मोठे उत्सव होत राहतील, पण किती दगडांनी स्वतःला गाडून घेतलंय बोला? त्याचं स्मरण करायचं म्हणून त्या पहिल्या पायरीला नमस्कार आहे हो.
फार सुंदर कविता आहे. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, तो कवी म्हणतो, असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभवणे हेच आमुचे शील. कुठलीही महान कार्य उभे राहतात, त्यामध्ये असे कितीतरी आत्मविलोप केलेले महान असे जीव असतात की ज्यांनी स्वतःला कुठे पुढे आणण्याचा प्रयत्न केला नाही. आपण पु ल देशपांडेंचं नारायण ऐकलं असेल. ते सांगतात सगळ्या फोटोमध्ये सगळे जण होते, पण ज्याच्यामुळे हे लग्न लागलं तो नारायण एकाही फोटोत नव्हता, कारण फोटो काढायला यायला त्याला वेळच नव्हता. हो, काय सुंदर आहे हो चरित्र आहे. आपण त्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे एका चरित्राकडे. एखाद्या महान कार्यामध्ये, एखाद्या संस्थात्मक जीवनामध्ये एक 5-10 चेहरे पुढे दिसत असतात, पण कार्य ज्यांच्यामुळे चाललेलं असतं, शत्रुघ्न त्यांचा प्रतीक आहे. आणि शत्रुघ्न म्हणजे काय? घ्न म्हणजे घाबरतात सगळे त्याला. शत्रू ज्याला घाबरतात असा. आणि परमार्थ शास्त्रामध्ये सगळ्यात मोठा शत्रू जर कोण असेल तो अहंकार आहे. मी म्हणजे कोणीतरी, माझं म्हणजे काहीतरी आहे. शत्रुघ्नाचं चरित्र ऐकलं की अहंकार घाबरतो. अहंकार कधी होणारच नाही आपल्याला. अहंकार रूपी शत्रू ज्याच्या नावाला घाबरतो तो शत्रुघ्न आहे. कारण कोणीतरी माझ्या कार्याची नोंद घ्यावी असं वाटणं हा आपला कच्चेपणा नाही का हो? कुणी नोंद घ्यायची गरज नाही, कार्य झालं पाहिजे. हम दो दिन रहे ना रहे, लेकिन भारती तेरा वैभव रहे. सावरकरांना बोलवलं नव्हतं, स्वातंत्र्य दिनी बोलवलं नव्हतं, प्रजासत्ताक दिनी बोलवलं नव्हतं, निमंत्रणही नव्हतं. ज्या महापुरुषानं भारताकरता एवढ्या खस्ता खाल्ल्या, प्रयत्नपूर्वक त्यांना अजूनही त्यांचा उच्चार असाच केला जातो. पण सावरकरांचं वाक्य आहे की मला यांनी बोलवावं, मला पुरस्कार द्यावेत, मला मान सन्मान द्यावा, त्या लाल किल्ल्यावरती बोलवावं, याकरता मी हे केलंच नाहीये. बस भारत स्वतंत्र राहावा, भारत भारत राहावा, याकरता मी माझं जीवन समर्पित केलं. सावरकरांचंच काव्य आहे. यज्ञी जान्नी देऊनी निजशिर, यज्ञी जान्नी देऊनी निजशिर, घडिले मानवतेचे मंदिर, परितयांच्या दहन भूमीवर, नाही चिरा नाही पणती, तेथे कर माझे जुळती. ते चरित्र म्हणजे शत्रुघ्न चरित्र आहे. नावं ठेवताना अशी ठेवायची असतात हो. म्हणून वसिष्ठानं बोलावलंय, गुरुजी तुम्ही नावं ठेवा. किती पूरक आहेत अहो हे भाऊ एकमेकांना. राम लक्ष्मणांचं चरित्र एकमेकांना पूरक आहे. रामांच्या श्रेष्ठ कार्याला भरत पूरक आहे, आणि या तिघांच्या सगळ्या उत्तम कार्याला शत्रुघ्न पूरक काम करतो. काही करून असं दोघांच्या मधनं चेहरा काढतात ना फोटो काढताना, हे चरित्र नाही, नको असं. कार्य महत्वाचं हे ज्याला कळलं त्याला जीवन कळलं. लक्षात ठेवा. आपण ते कविता ऐकली असेल, जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्याचे पक्व फळापरी सहजपणाने घडलो हो. मी कुणीच नाही. कार्य महत्वाचं, उत्तमोत्तम कार्य झालं पाहिजे. शेक्सपियरचं वाक्य, शो मस्ट गो ऑन. मी महत्वाचा नाही, माझा अहंकार महत्वाचा नाही, माझ्या आरत्या महत्वाच्या नाहीत. पर पळून जातो असंही नाही, वेळ आली तर समोर येतो, येस या, काय काय म्हणायचं, सादर. पडिल्या कार्यासी सादर समर्थांची ओवी. आणि अशी चौघांची नावं ठेवण्यात आली. आता काय हो, काय कमी काय आहे? बाकीच्यांची जीवन दुःखमय असतात, हे चौघ जण इतके लाडात वाढतायत. थोडं नाम गाऊया आणि पुढच्या गोड चरित्राचा विचार करूया. विद्या शिकायला जाणार आहेत ते आता.
आणि विद्या कामस्तु गिरीशम, शंकरांचं नाव. ओम नमः शिवाय शिवाय नमः. 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 ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय शिवाय नमः. बोलिए. ओम नमः शिवाय शिवाय नमः. ओम नमः शिवाय शिवाय नमः. ओम नमः शिवाय शिवाय नमः. शिवाय. ओम नमः शिवाय शिवाय नमः. ओम नमः शिवाय शिवाय नमः. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम. मुलं आता 12 वर्षाची झालीत. 11 वर्ष पूर्ण झाल्यावरती क्षत्रियाची मुंज करावी असं शास्त्र आहे. त्याप्रमाणे या मुलांची मौंजी बंधन करून देण्यात आलं आणि आता चौघही वसिष्ठांच्या पाठशाळेमध्ये गुरुकुलामध्ये शिकायला जातात. सगळ्या मुलांप्रमाणे ही मुलं. आता राजबिंडा असा केशकलाप नाही. आता चकळ्यांचे चौघांचे चकचकीत गोटे, दर्भासन शय्या, पहाटे उठणं, दिवसभर घोकमपट्टी, अनेक प्रकारच्या शिक्षणांचं मार्गदर्शन. जेवायला घरून टिफिन. भिक्षा मागायची गावात, त्या खेडेगावामध्ये जंगलामध्ये असणाऱ्या ऋषींच्या आश्रमाच्या दारात जाऊन भिक्षा मागायची आणि त्यात जे येईल ते घरी आणून द्यायचं. आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधती ते रिपेअर करते आणि व्यवस्थित काही कमी पडणार नाही. म्हणजे अन्नाची किंमत आयुष्यभर राहते. गरीबातला गरीबही त्यात पाठशाळेत जातो आणि श्रीमंतातला श्रीमंतही त्यात पाठशाळेत जातो. परिणाम कुठला कॉम्प्लेक्स समाजात राहणार नाही ही व्यवस्था आहे. नियम पाळायचेच सगळे. नाहीतर दशरथ महाराज राजे होते, पृथ्वीचे राजे होते बरं ते.
तसंच प्रत्येक आई आपल्या मुलाला राजाच म्हणते. असं नाही, इतके सगळ्या पृथ्वीचे राजे आहेत तरी सुद्धा वसिष्ठांचे नियम काटेकोरपणे पालन. पाठशाळेत गेलं की पाठशाळेचे नियम आहेत, कॉलेजला गेलं की कॉलेजचे नियम आहेत की नाही, पण आमच्या धर्मात सांगितले तोंडावर अमका अमका असावं, ते तुमच्या धर्मात राहा, मग इकडं कॉलेजला येऊ नका. हा स्ट्रिक्टपणा पाहिजे. मता करता काय, जाऊ दे तिकडं. कसं होतं, सगळ्यांना समान वागणूक मिळाली पाहिजे आणि ती चांगली मिळाली पाहिजे. हा राजा आहे म्हणून त्याला विशेष महत्व, त्याला असं नाही चालणार. आणि यामुळं आत्ता जे काही फारकत निर्माण झाली आहे ना समाजामध्ये, हे विघटन झालंय ना, हे शिक्षण व्यवस्थेपासूनच झालंय. मोठ्यांची मुलं कॉन्व्हेंटमध्ये, कॉन्व्हेंट म्हणजे कानवेंट, आणि गरीबाची मुलं नगरपालिकेच्या. होणारच नाही ना फरक. म्हणून शिक्षण ही व्यवस्था पैसे मिळवण्याकरता असता कामा नये. हे ज्या दिवशी सुरू होईल त्या दिवशी शिक्षण चांगलं यायला लागेल. तुम्ही परदेशात जाऊन बघा शिक्षणाची व्यवस्था. जपानमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व शिक्षकांना दिलं जातं. राष्ट्रपतीच्या शेजारी जर शिक्षक बसला असेल तर लोक आधी शिक्षकाला नमस्कार करतात, मग राष्ट्रपतीला केला तर केला. पण राष्ट्रपतीला राष्ट्रपती बनवणारा शिक्षक आहे, कारण तो तिथेच राहतो, शिक्षक तिथेच राहतो. शिकणारा मुलगा राष्ट्रपती होतो. म्हणून जास्त मोठा त्याग कोणाचा आहे? शिक्षकाचा आहे. हेच खरं आपल्या सरकारने लक्षात घेतलं पाहिजे आणि शिक्षकांनी लक्षात घेतलं पाहिजे. अरे मी समाजाला घडवणारा आहे, लोकांनी महत्व देऊ नाही तर नाही देऊ, मी आहेच आहे तसा. त्याला आपण काय पगार देतो, तो पगार ते काही त्याचं जीवन चाललं पाहिजे म्हणून. तो जो तळमळीनं लोकांना शिकवतोय ते तुम्ही पैशात मोजूच शकत नाही. जी तुम्हाला आपल्या शिक्षकांनी लहानपणी आपापल्या शिक्षकांनी मूल्य दिली, जीवन मूल्य, त्याचे पैशात तुम्ही फेडू शकाल का सांगा? आचरेकर सरांनी सचिन तेंडुलकरना जे शिकवलं ते पैशात देऊ शकेल का तो? त्यानं सांगावं. परवाच त्यांची मुलाखत झाली ना, आठवणी सांगितल्या त्यांनी सचिन तेंडुलकरनी की रमाकांत सर मला शिकवताना इतकं रागवायचे म्हणजे बाकीचे लोक म्हणाले अमके अमके प्रॅक्टिस झालं की जायचे वडा खायला त्या वानखेड्याच्या बाहेर. मला रात्री 8-8, 9-9 पर्यंत म्हणले असा चेंडू बुटकायस तू, तुला चेंडू असा आला तर तुला असं केलं पाहिजे. आता जागतिक पातळीचा क्रमांक 1चा फलंदाज झाला याचं कारण रमाकांत सर आहेत की नाही. म्हणून प्रत्येकाने असं असलं पाहिजे हे सांगणं चाललंय त्यांचं. म्हणून मुलं तयार झाली. हो, या विद्यार्थी दशेमध्ये 3 गोष्टी वर्ज्य आहेत: कामवाद, कामभक्षण आणि कामाचार. ज्यामध्ये उपभोग मिळतात अशी कुठलीही गोष्ट आपल्याला विद्यार्थी जीवनात करता येणार नाही किंवा तिकडे कल नसायला पाहिजे. म्हणून गरम पाण्याने पण आंघोळ करायची नाही. बरं वाटतं ना, छान साबण लावून नाही, जेव्हा साबणही लावायचं नाही. ऐकून ठेवा फक्त, काय यादो की वारात आहे ही सगळी. आणि मग जेव्हा विद्यार्थी तयार होतात तेव्हा असा तावून सुलाखून निघालेला असतो तो विद्यार्थी. आणि मग महाविद्यालयीन जीवन म्हणजे लाईफ एन्जॉय करणं नव्हे. कॉलेज लाईफमध्ये काय मजा असते हो, असं नाही. शालेय जीवन, महाविद्यालय जीवन आणि नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला काहीतरी शिकता आलं पाहिजे आणि घडला पाहिजे तो. आणि घडतो तेव्हाच ज्या वेळेला त्याचे सगळे पैलू म्हणतात तसे, ते छिन्नी हातोडी घेऊन जेव्हा तो बसतो त्यावेळेला दगडाचा देव बनवतो ना, तो तसा बनला पाहिजे. तो काजू स्थूल झाला पाहिजे, पहिल्यापेक्षा जास्त दगड अजून चिकटलेत अंगाला. आणि ती व्यवस्था त्यांनी केली आहे. आणि यानंतर काय काय शिकले त्यांनी यादी दिली आहे. अनेक प्रकारचं शिक्षण: व्यायाम, नियम, पाठांतर, जप, धनुर्वेद, राजकारण, अर्थव्यवस्था. समर्थांच्या भाषेत बोलू, मन, मनगट आणि मेंदू या तिन्हीची मशागत म्हणजे शिक्षण. समर्थांनी सांगितलं मन मजबूत झालं पाहिजे, मनगट मजबूत झालं पाहिजे आणि बुद्धी, मेंदू पण मजबूत झाला पाहिजे. युजफुल झालं पाहिजे सगळं आपलं जीवन. समर्थांनी त्याला शिक्षण म्हटलंय. विवेकानंदांनी शिक्षणाची व्याख्या वेगळीच केली आहे. ते म्हणले जिज्ञासांचं जागरण म्हणजे शिक्षण. कसं तरी करून पोचले भोज्याला, जाऊ दे आता नोकरीला लावा, असं नाही. असं शिक्षण पूर्ण झाले
शिक्षण पूर्ण झाले तारुण्या माझी ठेविती चरण. पाऊल ठेवलं तारुण्यात. बरं, कुलगुरु प्रसन्न झाले, कुलगुरु प्रसन्न झाले, दिधले त्यांना हो शुभा वचन. राम रामा रामा हरे हरे रामा 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 रघुत्तमा रामा 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 हरे हरे रामा 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 रघुत्तमा. आणि आशीर्वाद दिलाय. काय आशीर्वाद दिलाय? त्यांना वाटतो तो आशीर्वाद द्यायचा नाहीये कुलगुरूंनी, वेदांनी तो छापूनच दिलाय. त्यावेळचं जे कॉन्व्होकेशन स्पीच आहे ना, तेच बोलायचं निघताना विद्यार्थी जेव्हा निघतात तेव्हा मला असं वाटतंय, तुला असं वाटतंय, असलं नाही. वसिष्ठांना काही सांगायला नको, ते ज्ञान वसिष्ठापरी ज्ञान आहे ते, पण माहिती म्हणून सांगतोय आपल्याला. सत्यम वद. मुलांना तिथून निघताना काय सांगायचं? नेहमीच खऱ्याच्या पाठीशी उभा राहा. धर्मंचर, कर्तव्यात चुकू नकोस. धर्मंचर म्हणजे कर्तव्य सोडून, धर्म म्हणजे कर्तव्य. धर्मंचर. स्वाध्यायान मा प्रमदः. जे तू जगाकरता करणार आहेस त्याचा अध्याय नेहमी रोजचा स्वतःचा अध्याय स्वतः करत जा. भूत्यई न प्रमदितव्यम. लोकांशी वाईट वागू नकोस. कुशलात न प्रमदितव्यम. जी कुशलता तू तुझ्या विद्येमध्ये दाखवणार आहे त्यात चालेलो थोडा इकडं तिकडं रस्ता, 1 इंचभर कमी काय जास्त काय नाही. तू जे काम करणार ते परफेक्ट कर, आयुष्यभर कर. पुढे सांगतात मातृदेवो भव. तुझ्याकरता आई देव ठरो. भव म्हणजे ठरो, आहेच आहे ती, पण तू तुझ्याकरता ठरो. पितृदेवो भव. आचार्य देवो भव. अतिथी देवो भव. परस्पर देवो भव. अस्मानी सुचरितानी तानी तव उपासितानी नो इतराणी. आमचं जे चांगलं आहे तेवढंच घ्या. आमच्यात काही एखादा दोष दिसला असेल शिकताना तर तो तुम्ही घेऊ नका. काय ऋषी आहे आपला. माझं सगळं बरोबर आहे असं कधी तो म्हणत नाही. माझंही काही चुकू शकतं. इतकी प्रामाणिक, स्वतःशी प्रामाणिक राहणारी आपली संस्कृती. आणि आता ही 3 मुलं निघाली आहेत. विद्यार्थ्याची 5 लक्षणं सांगितली त्यांनी. काकचेष्टा, बकध्यानम, श्वाननिद्रा, तथैव च अल्पाहारी, गृहत्यागी, विद्यार्थी, पंचलक्षणम. कावळा सतत उद्योग करत असतो. सतत. कावळा निवांत बसलाय. कशाला? आता निवडणूक आल्यावर बघू परत. काकचेष्टा. चेष्टा म्हणजे प्रयत्न. ती गोष्ट माहिती आपल्याला. त्यांनी पाण्यामध्ये दगड टाकले. चेष्टा म्हणजे प्रयत्न. पुढे सांगतं बकध्यानम. आपल्या कल्याणाकरता जे महत्वाचं आहे त्या विद्येवरती त्याचं ध्यान पाहिजे. मला हे शिकायचंय, मला मोठं व्हायचंय. बकध्यानम. श्वाननिद्रा. कुत्र्याप्रमाणे झोप काढावी. कुत्रं कधी निवांत झोपलेलं नसतं. हा करून सताड 1 ते 4. कधी पण कुत्राची झोप ही सगळ्यात सावध झोप सांगितली. कुत्रा आपल्याला वाटतं झोपलंय वाटतं, ते असं असतं नुसतं. कोणी आलं की कान असं करतं बघा. ते करून कोण आहे? बुवाच आहे. काय सावध असतं. श्वाननिद्रा. आरामशीर मी झोपेन. 10ला उठेन, 11ला उठेन, आरामशीर झोपेन, आरामशीर उठेन. शक्यच नाही येणं विद्या. म्हणजे कसं तरी पोट भराल तुम्ही. श्वाननिद्रा तथैव च अल्पाहारी. मोजकच खा. आता गुरुचरित्रातली एक आपली ओवी घेतात लोक. काय? ब्रह्मचार्याशी नाही मिती. हा ना. नाही मिती म्हणजे कमी खाल्ले पाहिजेत, एवढे खाल्लेच पाहिजे असं नाही. अल्पाहारी, गृहत्यागी. त्यांनी कम्फर्ट झोन पासून लांब राहिलेलं पाहिजे. सकाळी उठल्यावर आई चहाचा कप घेऊन आहे, लगेच नाश्त्याची डिश घेऊन बाबा तयार आहेत, लगेच जेवण तयार आहे. अशा कम्फर्ट झोन मध्ये विद्यार्थ्याला ते माझे गुरुजी सांगायचे अभ्यासच करावा वाटणार नाही तुला. ज्याचं जेवण तयार आहे तो अभ्यास करत नाही. मग आता काय करायचं? करायचंच नाही जेवण तयार म्हणले. घरापासून लांब ठेवा, त्याशिवाय दृष्टी येत नाही असं त्यांचं सांगणं.
आणि हे राजाच्या बद्दल सुद्धा चाललंय त्यांचं. म्हणजे कशासाठी बोलतो मी लक्षात घ्याल. रामाला काय शक्य आहे, अशक्य आहे? वडिलांचा होताच व्यवसाय असं म्हणता येईल का? नाही. तुम्ही जर फिट नसाल तर तुम्ही तिथे बसणार नाही. नुसता माझ्या पोटी जन्माला आला म्हणून त्याला पंतप्रधान करा, माझ्या पोटी मुलगी जन्माला आली म्हणून तिला अध्यक्ष करा आणि तिचं नाक आजीसारखं आहे. अरे मग चायनामध्ये तर प्रत्येकजण मुख्य झाला पाहिजे. सगळ्यांचं नाक, मला तर ते ओळखतच नाहीत कोण आहेत त्यांचे. ते कसे काय ओळखतात नवरा बायको कोण असतो. फिट माझ्यामध्ये योग्यता आहे का? ती योग्यता निर्माण करावी लागते. फार पूर्वीच्या काळी माणसं नातेवाईकांच्या करता, नातेवाईक आहे म्हणून त्याची बाजू घेणारे नव्हते, तो फिट असला पाहिजे याबद्दल ते बाजू घेणारे होते. आणि असं ते तयार झाले आहेत. आणि काय विचारता, आले घरी, सगळं काही आता सुंदर चाललंय. 15 वर्षाचे रामराय एक 6 महिन्याची यात्रा करून आले बरं का. 6 महिन्याची. कारण जेव्हा कधी पण शिक्षण पूर्ण होतं त्यावेळेला जग दाखवण्याकरता त्यांची एक सहल काढली जात असे पूर्वी. एक 6 महिन्यात भारत फिरून आलेत रथातनं, गावोगावी गेलेत, ओळखी करून घेतल्यात, कशा पद्धतीनं लोक राहत आहेत, नद्या कशा आहेत, पाणी कसं आहे नद्यांचं, तिथल्या राहणीमान कसं आहे, राहण्याची पद्धत कशी आहे, खाण्याचे पदार्थ त्यांचे कुठले, हे सगळं राजपुत्राला माहिती असलं पाहिजे. आता अगदी ढब गाईला पक्ष आल्यानंतर काढूया भारत यात्रा, भारत जोडो यात्रा. यापूर्वी तोडो यात्रा काढल्या तुम्ही, असं नाही चालणार. आणि म्हणून रामरायांनी ती यात्रा केली असं वर्णन केलंय. आणि आता येऊन तिथपर्यंत थांबले जिथपर्यंत आता त्यांना राजवाड्यात यायचं आहे. मध्ये मध्ये त्या राजसभेत येऊन बसतात. दरबार हा शब्द नंतर आलेला आहे म्हणून मी दरबार शब्द नाही वापरत, क्वचित वापरेन. पण राजसभा लक्षात घ्या, राज्यसभा नव्हे, राजसभा. तिथे येऊन बसतात, बारीक सारीक सगळ्या चाललेल्या घटना पाहतात. वडील कसा निर्णय देतात, कशा प्रकारे शेतकरी येतात, कशा प्रकारे सामंत येतात, कशा प्रकारे 8 ऋषी बसलेले असतात, कधीतरी ते येतात, नेहमी नसतात. 8 मंत्री कसे आहेत, कसा व्यवहार चालतो, रुटीन काय तिथलं हे माहिती असलं पाहिजे ना. हो, काहीच माहिती नाही. बटाटा इकडून घाला आणि तिकडून सोनं काढा, असं कसं चालेल ना. परवा तर त्यांनी सांगितलं, इकडून म्हणाले एम्प्लॉईज घाला, तिकडून रिटायर होऊनच मनुष्य बाहेर पडतो. माहिती नाही. असं राज्य करता कसं चालेल. मला टीका नाही करायची. परवाच राज्यसभेमध्ये आपले शिवराज आहेत ना, आपले पूर्वी मुख्यमंत्री होते, त्यांनी फार सुंदर म्हणले, माझे पंतप्रधान होते भारताचे, ते पंजाबमध्ये का कुठंतरी गेले आणि शेतकऱ्यांना त्यांनी प्रश्न विचारला, तुम्ही काय उगवता? ते म्हणले, मी मिरची उगवतो. मग कसा भाव आहे? त्यांनी सांगितलं, बा हिरव्या मिरचीला इतका भाव आहे, लाल मिरचीला जरा जास्त भाव असतो. लाल मिरची म्हणजे वाळल्यानंतर लाल होते ना ती. मग यांनी सांगितलं, तुम्ही हिरवी मिरची बंद करून लाल मिरचीच करत जा. पंतप्रधान भारताचे, नाव फक्त घेत नाही त्यांचं. काय माहिती पाहिजे ना. हा आग्रह असायचा पूर्वी संस्कृतीचा की माझ्या मुलाला हे आलं. आणि ते रुटीन, म्हणजे ते आलं पाहिजे असं नाही, आलं पाहिजे नव्हे, ते तसंच असतं. आणि अशा अतिशय छान पद्धतीने सगळं चाललंय. आणि एक दिवस सभा चालू आहे आणि धावत धावत सेवेकरी मंडळी आली आणि दशरथ महाराजांच्या समोर साष्टांग नमस्कार घातला. वंदन करके दूत कहत तब. नमस्कार करून त्यांनी सांगितलं, महाराज, दशरथ महाराजांना, मुनी विश्वामित्र त्यांच्या शिष्यांसह आले आहेत. मुनी विश्वामित्र त्यांच्या शिष्यांसह आले आहेत असं म्हटल्याबरोबर दशरथांनी लगेच सभा बरखास्त केली नव्हे, सगळ्या सभेला सांगितलं, चला. आणि पायामध्ये वाहणा न घालता लगेच आपल्या सेवकांकडे पाहिलं. चांदीच्या वाट्याच्या वाट्या भरून चंदन, ओलं उगाळलेलं चंदनाची पावडर, त्यात पाणी घालून नव्हे, चंदन उगाळून, पाटी रहे ममय वाटी तघे विनय घाटी फुले फळ जळे, हाटीच रत्नमय पाठी समुनी सपर पाठी पूजी करतळे, दाटी सहित गृह वाटीत आणुनी ललाटी नमी मुनिपदे, पाटी भरोन धन वाटी उदार भाटी व भूपती वदे. अश्वघाटी आहे. दत्ता काका तुमच्याकडेच मला ढोले बुवानी दिलंय. तुमच्याकडे रामकथा होती तेव्हा बुवा होते.
आले होते म्हणजे आजही आहेत, पण ते येऊ शकत नाहीत, त्यांची तब्येत तेवढी चांगली नाही. आजच सकाळी फोन आला होता त्यांचा. अश्वधाटी नावाचं काव्य, म्हणजे घोडा कसा चालेल, टकडक टकडक. पाटीत हेममय वाटीत घे. पाटीर म्हणजे चंदन, उगाळलेलं चंदन. पाटीर हेममय वाटीत घे, सोन्याच्या वाट्या. बरं, विनय घाटी फुले फळ जळे, भरभरून फुलं फळं घेतली आणि कुठे वाटे त्यांचं स्वागत करायला वेशीवर गेले. कोण? संपूर्ण पृथ्वीचा राजा. सुमंत्रांसह 8 ऋषींसह 8 मंत्र्यांसह, तिथले उपस्थित सामंत, अनेक प्रजाजनांसह, आपल्या पत्नींसह, मुलाबाळांसह तिथे जातो आणि त्यांची वाटेत पाद्यपूजा करतो. पायावर पाणी घातलं, चंदन काढले, चंदनानं स्वस्तिक काढले. सगळे जे ऋषीमुनी होते, विश्वामित्र मुख्य आहेत त्यांचे, अजून काय त्यांचे कलिग्स असं म्हणा, आणि सगळ्यांना ओवाळलं कौशल्याने आणि कुटुंबासह सगळ्यांना चरणावर घातलं. दाटी सहित गृह वाटेत आणून ललाटी मनी मुनिपदे. सत्पुरुषांच्या चरणाला आपल्या ललाटाचा जेव्हा स्पर्श होतो तेव्हा आपल्या ललाटातली वाईट जी असतात ना वाक्य, ती पुसली जातात आणि त्यांच्या चरणाच्या पुण्याईनं ती शुभ होतात. म्हणून सज्जनांच्या पायावर डोकं ठेवायचंय. असं नमस्कार केला त्यांनी आणि ते आपल्याकडे आले म्हणून पाटी भरून धन वाटी. ते आपल्याकडे आले म्हणून याला दान धर्म कर, त्याला दान धर्म कर, असा परत निघाला तो. म्हणजे मग सगळ्यांना आनंद होतो. हो, लाडका भाऊ नाही केला म्हणून आम्हाला नाही आनंद झाला. किंमत सांगतो जरा. चांगल्या प्रकारे ज्याला उपयुक्त आहे त्याला मिळालं पाहिजे, अशा पद्धतीने हे सगळं चाललंय. आणि आता येऊन थांबले, राजवाड्यामध्ये आले, त्यांची पाद्यपूजा करण्यात आली आहे. इथे आल्यानंतर परत बसायला आसन वेगळं. असं जर अचानक कुणी आलं तर त्याच्याकरता आसनं मांडलेली असायची. तिथे एरवी कुणी बसायचं नाही, दिसते खुर्ची तर बसा, राखीव. आणि असे बसले, चरणाजवळ बसला राजा. पुन्हा दुसरी पाद्यपूजा केली, हात जोडून उभा आहे आणि सांगतोय, महाराज कर जोडून भूप म्हणे. मोरोपंत. कर जोडून भूप म्हणे, प्रभुजी इच्छित असेल कळवाजी. कर जोडून भूप म्हणे, प्रभुजी इच्छित असेल कळवाजी. काय तुम्हासी द्यावे, काय देऊ तुम्हाला, काय तुम्हासी द्यावे, काय तुम्हाला, धनधान्य ग्रामवास कळवाजी. उवाच परमोदारो हृष्टस्तमभि पूजयन् यथा अमृतस्य संप्रार्थिर यथा वर्षम अनुदके. तो काय काय बोललाय बघा. तो म्हणतो, महाराज इतका मी प्रसन्न आहे की एवढा मी प्रसन्न कधी नव्हतो. त्यांनी सांगितलंय, मरणप्राय व्यक्तीला अमृत मिळावं असे तुम्ही माझ्या जीवनात आलेले. मरायला टेकलो मी आणि अमृत मिळालं, इतका मला आनंद झालाय. पुढं यथा वर्षम अनुदके, जिथे अजिबात पाणी नव्हतं, अगदी कोरडी पडलेली, भेगा पडलेली जमीन, पायाला टाचाला जखम होईल इतके कडक ढेकळं झालेली, आणि एकदम वर्षा ऋतू सुरू झाला, पाऊस सुरू झाल्यावर त्या जमिनीला कसं वाटेल तसं मला वाटतंय. तो काय काय बोलतोय बघा. यथा सदृश दारेषु पुत्र जन्मास्य वै. उशिरा एखाद्या स्त्रीला पुत्र झाला की तिला कसा आनंद होईल तसा मला आनंद झाला. त्यांनी हे मी वाल्मिकी रामायणातले श्लोक सांगतो. खूप आनंद झालाय मला, अहो इतका आनंद झालाय की काही विचारू नका. दशरथाची एक समस्या आहे, लक्षात घ्या. अनेक साहित्यिकांनी दशरथाला स्त्री लंपट वगैरे काय काय म्हटलंय, पण तो असा अजिबात नव्हता. अतिशय परफेक्ट, अतिशय व्यवस्थित होता. असलाच तर एक दोष त्याच्याकडे होता, असं आमचे बाळशास्त्री हरदास सांगायचे, तो जरा जास्ती चांगला होता. ओव्हर करायचं कुठली गोष्ट. तुम्ही आलात ना, तुम्ही नुसतं तुम्ही बोला हो, तुमच्या तोंडात फक्त शब्द येऊ देत. तो खरंच झालंय तुमचं, मग मी कोरा चेक ठेवतो. म्हणजे तो किती चांगला हे दाखवायला जायचा. कसं आहे, तो चांगला आहेच आहे. दशरथ महाराज चांगले आहेतच, प्रश्न नाही, तो नाहीच आहे.
समस्या अशी आहे की एखाद्या सामान्य व्यक्तीनं बोलणं आणि राजाने बोलणं, ज्याला लूज टॉक, ह्यात फरक आहे ना हो. आणि नंतर जेव्हा द्यायची वेळ यायची तेव्हा प्राण जायची वेळ यायची. असंच कैकेयीच्या बाबतीत झालंय हो. कैकेयीला तो म्हणला 2 काय 200 वर देतो मी तुला. तिने 1400 वर्ष मागितलं असतं देवानमास तर त्या मंत्र्याला ते सुचलं नाही म्हणून तिने 14 वर्ष मागितलंय. कशाला उद्योग करायचा? एखादं महत्वाचं कार्य असेल पण इतका प्रांजळ आहे दशरथ की तो तिला ते देऊन बसतो वर 2 आणि पुढचा प्रसंग आपल्याला माहिती की प्राण द्यायची वेळ आणि ते गेलाय प्राण त्याचा, नुसती वेळ नाही आली. तसंच इथं केलंय त्यांनी. बरं विश्वामित्र काही जाता जाता चहा घ्यायला येणारे नाही येतो. चाललो तो म्हणले खाली, इकडं कीर्तन होती तर आलो दत्त काकांकडं, चहाची नाश्ता व्यवस्था असं. इतके जाता जाता येणारे विश्वामित्र नव्हते. हे विश्वामित्र किती महान आहे तिथे कथा येते. वसिष्ठ सांगणार आहेत रामाला ही कथा, पण मी ती आधी सांगतो. वसिष्ठांचा अधिकार, विश्वामित्रांचा अधिकार काय होता. विश्वामित्र असे जाता जाता येणारे, येता येता येणारे, 5-10 मिनिटं असं कॅज्युअली नाही. विश्वामित्रांनी असं जर पाऊल हलवलं असं नुसतं आणि नुसती नजर अशी केली तर त्यातही काहीतरी हेतू असायचा. त्यांनी नुसती अशी एक भ्रुकुटी वाकडी केली तरी त्यात काहीतरी हेतू असायचा. इतके महान होते हो विश्वामित्र. विश्वामित्रांनी प्रतिसृष्टी निर्माण केली आहे. परमेश्वरासारखी दुसरी सृष्टी. परमेश्वरांनी गाय निर्माण केली आणि म्हैस निर्माण केली. सगळं वेगळं वेगळं निर्माण केलंय. ती विश्वामित्र सृष्टी स्वतंत्र यादी आहे त्याची. फक्त त्यांना माणूस निर्माण करताना नाही, त्यांनी नारळ निर्माण केला. माणसासारखाच आहे की नाही नारळ. फक्त त्याला नाही तर तो प्रतिविश्वर आहे. म्हणजे केवढी सृजनशीलता. तत्सवितुर्वरेण्यम हा मंत्र कोणाकडनं आलाय? विश्वामित्रांकडनं आलाय. विश्वामित्र ऋषी आहेत गायत्री मंत्राचे. हे विश्वामित्र आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचा अंदाज घ्यावा आणि मग म्हणावं काय पाहिजे बोला. नाही, तो म्हणतो तुम्ही बोलाच फक्त. इच्छाम अनुगृहीतो हत्वम म्हणाले, हत्वदर्थ परिवृद्धये. बरोबर, तुमची इच्छा मी गृहीत धरले, म्हणजे तुम्ही जे घेऊन आला इथे ते तुम्ही घेऊनच जाणार आहात. जास्त बोलतो जास्त बोलतो जास्त बोलतो. आणि जेव्हा त्यांनी राम मागितलाय तेव्हा, म्हणून थोडं विश्वामित्र चरित्र ऐका. एरवी नाही गायलं जात, पण विश्वामित्र किती महान होते. हे विश्वामित्र हे उत्तर भारतातल्या एका राज्याचे स्वामी होते. गाधी नावाचा राजा होता. त्यांचं वडिलांचं नाव आहे गाधी. गाधी पुत्र विश्वामित्र. अतिशय महान होते. कुशनाभ त्यांचे वडील, असं त्यांचं पूर्वीची यादी आहे. अशा विश्वामित्रांना खूप पराक्रम. आणि एक दिवस असेच आपल्या सेनेसह 10,000 सैनिक घेऊन कुठेतरी बाहेर पडले. जिंकला तो भूभाग, पुन्हा आपल्या देशाला जोडला आणि परत यायला निघाले. त्यांना कळलं या जंगलात वसिष्ठ आहेत. वसिष्ठ आहेत. वेळ मिळाला की संतांच्या सहवासात जाऊन बसावं. जरा 5-10 मिनिटं जरी मिळाले संत तरी बहुत लगेच फरक पडतो. समर्थांचा मनाचा श्लोक की मना सर्वही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरा. नेहमी सत्संगात राहावं. सत्संगाने आपल्या अंतःकरणातली किलबिष जळून जातात. सत्संगाने लगेच आपली पॉवर, आपल्याला म्हणजे आपली जी डिवाइन पॉवर डेव्हलप करायची असेल ना तर संतांची ती असतेच. 5-10 मिनिटात रिचार्ज होतो लगेच तो. म्हणून गेला तो वसिष्ठांच्या दर्शनाला गेला. बाकी सेनेला हायवेला थांबवून ठेवलं, रस्त्याची कामं चाललीत म्हणून. आणि वसिष्ठांनी स्वागत केलं. अरे विश्वामित्र, कारण महान आहेत, पुण्यवान आहे, माहिती आहे, असं कुणाचंही स्वागत करतात ते. आणि नमस्कार झाला. विश्वामित्रांना जवळ घेतलं, झाड आलिंगन दिलं, बसवलं. बसा. अरे यांना काहीतरी खायला प्यायला दे रे. कोण मुलगा शक्तीला कोणाला सांगितलं यांना काहीतरी दे. काही खाणं पिणं झालं असेल त्यांचं. आणि वसिष्ठांनी आग्रह केला. प्रेम म्हणजे काय हो? रात्री 2ला सुद्धा पिठलं भाताचा आग्रह, असं प्रेम. थांबा थांबा हो, नका जाऊ हो. विश्वामित्र म्हटले मी एकटा नाही, 10,000 सैनिक आहेत तिकडे उभे करून आलो मी. त्यांचा तिथे थोडा वेळ थांबलेत. मी आलो म्हटले त्यांना पण घेऊन या. विश्वामित्रांनी ती झोपडी पाहिली, 10x10ची छोटीशी झोपडी हो.
काय सुंदर बनवतायत रोज. आज योग वासिष्ठ ठेवलंय बघा तिथे, रोज वेगळं सीन आहे. एक बार तालिया तो होना ही चाहिए उनके लिए. अशीच आत्ता गडावर सेवा केली बरं त्यांनी, सज्जन गडावर अशीच सेवा केली आणि अनेक वर्ष करतायत. जिथे कुणालाही प्रवेश नाही अशा समाधीला सुद्धा आज सजवलं त्यांनी. समाधीत समर्थांच्या कुणाला सहसा सोडलं जात नाही, पण सोहळं नेसून सगळी समाधी, समर्थांची समाधी इतकी सजवली, श्रीधर कुटी सजवली, कधीच विसरणार नाही आम्ही तुम्हाला, एवढंच सांगतो. असं आपला आहे, आपल्या गावचं रत्न आहे आणि म्हणून मला हे खूप आवडतं. पहिल्या दिवशीच म्हणलो की सीतामाई झोपडीत जाऊन राहिल्या, त्याच दिवशी झोपडी. ते दोघं जण शिकतायत यांच्याकडे. आता आज योग वासिष्ठ ठेवलं त्यांनी, काल रामायण लिहिलं होतं. असा दृष्टिकोन असणारी माणसं फार कमी असतात, हे मला सांगायचं. स्तुती म्हणून करत नाहीये मी. त्यांनी ती झोपडी पाहिली 10x10ची. अहो तू म्हणलं 10 सैनिक नाही आहेत, 10 सैनिक सुद्धा मावणार नाही त्यात, 10,000 सैनिक आहेत. वसिष्ठ म्हणाले घेऊन या तुम्ही. आता वसिष्ठ म्हणतात म्हणजे काहीतरी अर्थ आहे हो. तुमच्या इथं नावणार आहेत का, नामुक होणार आहेत का, तुमचं किती काही जास्त प्रश्न विचार, मोठ्या लोकांसमोर जास्त कसे प्रश्न विचारणार. म्हणून त्यांच्याकडे बघत 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 घोड्यावर बसले जाऊन घेऊन आले त्यांना 10,000 लोकांना. अर्धा तास लागला असेल त्या सगळ्या लोकांना घेऊन यायला. तेवढ्या वेळामध्ये यांच्या 5,000 झोपड्या तयार होत्या. प्रत्येक झोपडीमध्ये 2-2 बाजा टाकलेल्या होत्या. डोक्याशी छान काचेची सुंदर असे टिपॉय ठेवलेले होते. त्याच्यावर फळं फुलं सगळं ठेवलेलं होतं. खाणं पिणं प्यायला चांदीचे तांबे, त्याच्यावरती सुंदर असे भांडे, अशा मोठ्या घाटाचे. असं त्यात मस्त असं गंगेचं स्वच्छ पाणी. अहो ते सगळे आले, रिलॅक्स झाले हो. पहिल्यांदा आंघोळी केल्या त्यांनी, समोरनं गंगा वाहती तिथे आंघोळी केल्या आणि इतकं बरं वाटलं सगळ्या सैनिकांना. आणि वसिष्ठांनी सांगितलं आज तुमचा तुम्ही स्वयंपाक करायचा नाही, स्वयंपाक इथे आहे. त्या संध्याकाळी पोटभर, आधी आपल्याला स्वयंपाक नाही याचा इतका आनंद झाला आधी त्यांना. आता आपल्याला शिजवायला लागलं की नको वाटते हो. मी कंटाळ केव्हा तरी येणारच ना. मी आपल्याबद्दल नाही म्हणत आहे, मी त्यांच्याबद्दल. आणि खूप आनंद झाला आणि भरपूर भरपेट जेवले. आणि त्यांनी विचारही केला नाही कुठनं अन्न आलंय, काही विचार केला नाही. वसिष्ठही जेवले, आपलं विश्वामित्रही जेवले. त्यांची व्यवस्था वेगळ्या झोपडीत केली, त्यांची अजून चांगली व्यवस्था. विश्वामित्रांना रात्रभर झोप नाही. राजकारणी लोकांना झोपा रात्रभर नसतात. आहे ना ते, यही रात अंतिम, यही रात भारी. बाकीचे 7-8 झोपले, भरपूर हाणलं, टराटूर घोरायला लागले ते. विश्वामित्र या कुशीवरून या कुशीवर, त्या कुशीवरून त्या कुशीवर. या भटजीनं अर्ध्या तासात एवढ्या लोकांची इतकी चांगली व्यवस्था कशी केली. बरं कुठं माणसं दिसत नाही धावपळ करताना आणि ते तंबू ठोकताना, काही कसं केलं यांनी एवढ्या वेळा. चैनच नाही विश्वामित्रानं. झालं दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता बिस्ता करून आता निघायचं. सगळेजण बसले, नाश्ता बिस्ता केला, सगळ्यांचं काय खाणं सकाळचं झालं. न्याहारी आंघोळी संध्या विंध्या आटोपल्या आणि आता ते सगळे घोड्यावर बसतात. नमस्कार करायला, वसिष्ठांना नमस्कार करायला विश्वामित्र आले आणि न राहून प्रश्न विचारलात. गुरुजी आमच्याकडं 50 लोक वाढले तर आमची पंचायत होते. तुम्ही 10,000 लोकांची व्यवस्था अर्ध्या तासात इतकी चांगली, म्हणजे अमुक नाही तमुक नाही नव्हे, सगळं व्यवस्थित, हे कसं केलं. वसिष्ठांनी बाहेर आणलं त्यांना आणि आपल्या अंगणातली सावलीत उभी असणारी नंदिनी नावाची इंद्राने दिलेली जी कामधेनूची मुलगी आहे ती दाखवली. ते म्हणाले कामधेनू ज्याच्या घरी असते काही कमी पडत नाही, फक्त तिच्या पुढे जायचं आणि विनंती करायची असं असं पाहिजे, ती लगेच देते. कामधेनू आहे, कल्पतरू आहे, चिंतामणी आहे, असे काही. आता त्या कामधेनूकडे पाहिलं, ही सगळं देते. म्हणले मागून बघा. तिला सांगितलं बासुंदी दे, बासुंदी लगेच तयार, सिद्धीच आहे होती. विश्वामित्र म्हणाले वसिष्ठांना मला ही गाय देऊन टाका. अरे हे तुम्ही आम्हाला तिघांना जेवायला बोलवावं आणि चांदीची ताटं एरवी तुम्ही वापरत नाही पण माझ्याकरता काढावीत आमच्या तिघांकरता. हे दोघं काही बोलले नाहीत, पण मी बोललो माझं ताट आहे, आता जेवलो मी, ते स्वच्छ करा माझ्या बॅगेत घाला. काय वाटेल तुम्हाला माझ्याबद्दल? परत कधी जेवायला नव्हे, इथून जाऊन तरी द्याल का इथनं?
अरे तुझी सेवा म्हणून आम्ही एवढं केलं, असं मागून चालत नाही. पण विश्वामित्रांनी सगळ्या सभ्यता ओलांडल्या असं वर्णन केलं त्यांनी. पहिल्या मिनिटात लगेच बोलले असं नाही, तुमच्यापेक्षा मला जास्त आवश्यकता आहे, माझ्याकडे नेहमी कामं असतात, द्याल का मला, काही उपलब्ध करण्याची व्यवस्था आहे का, असं म्हणत 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 हीच गाय मला पाहिजे. वसिष्ठ म्हणाले, अशी मला इंद्राने प्रसाद म्हणून दिलेली गाय तुम्हाला देता येणार नाही. मला दिलेलं प्रसाद मी यांना पास ऑन करायचा का? ते का व्हॉट्सअपचा मेसेज आहे का? आला मेसेज पास करीतो एक मूर्ख. करतात बघा माणसं, आधी प्रसाद जास्त घेऊन ठेवतात, संपत नाही की याला खपव त्याला खपव. घ्यायचं नाही ना, एकच खडी साखर द्या म्हणायचं. आपल्याला शुगर आहे तर एवढे घ्यायचे कशाला पेढे 50? आपल्याला दिलेला प्रसाद आपणच खाल्ला पाहिजे किंवा नातेवाईकांनी. विश्वामित्रांचं इथपर्यंत झालं. शेवटी वसिष्ठांना सांगितलं, हे बघा गुरुजी, तुम्ही चांगले आहात, मी तुमचं ऐकणार नाही, मी घेऊन जाणार काय, पण मला जास्त आवश्यक आहे, तुमच्याकडे झोपडीत येतो कोण? इथपर्यंत त्याची भाषा बदलली. आणि शेवटी त्याने गायीचं शिंग धरलं. ती काय बांधले बिनलेली नव्हती, तिथं उभी होती, तिला सांगितलं उभी राही, ते राहिले उभी. तिचं शिंग धरलं असं आणि असं ओढत फरफटत घेऊन चालले हो तिला. चालली ती, काही विचार करणार, गायच ना ती. पण जाता जाता वसिष्ठ उभे होते. वसिष्ठांकडे तिनं पाहिलं आणि तिच्या डोळ्यात असे भाव होते, गुरुजी झाली माझी सेवा, मला कंटाळलं तेवढ्यात. वसिष्ठांनी हात जोडले आणि सांगितलं, माय मी कंटाळलेलो नाहीये, मी तुला त्याला देऊन टाकलेलं नाहीये, तो तुला बळजबरीनं नेतोय. मी ब्राह्मण आहे, ब्राह्मणाने कधी क्षत्रियत्व धारण करू नये असं शास्त्र आहे, आणि म्हणून मी त्याला विरोध करू शकत नाहीये. मी तरी काय करू तू सांग. ती कामधेनू म्हणाली, एवढंच ना, तुम्हाला मला जायचं नाहीये ना, मग मी बघते ना काय ते, फक्त तुमची माझ्या कमांड पाहिजे एवढी. आणि तिच्या सर्वांगातनं सैनिक निर्माण झाले. ब्र 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 असा नागपुड्यातनं आवाज यायला लागला, त्यातनं बरबर निर्माण झाले. तिच्या हे मी वाल्मिकी रामायणातलं सांगतोय, आपण आधार शोधून बघा याचे. तिच्या रोमारोमातनं निर्माण झाले ते रोमन, तिच्या योनी भागातनं निर्माण झाले ते यवन. भयंकर, काही लोकांना मिशा नव्हत्या, नुसती दाढी होती अशी वर्णन आहेत त्यांची. आणि भयंकर असणारे ते, त्यांनी त्या 10,000 सैनिकांनी जे जे काय खाल्लं होतं ते सगळं बाहेर काढलं. सगळे मेले. विश्वामित्रांनी दे माय धरणी ठाय करून सोडलं. विश्वामित्र पळत सुटले. आणि यानंतर विश्वामित्र निघून गेले. आणि यानंतर या सगळ्या सैनिकांना, या सगळ्या लोकांना वसिष्ठांनी सांगितलंय, अमक्या अमक्या भागात जाऊन राहा, ते बर्बर आहेत, बाबर, ते यवन आहेत, इजिप्त वगैरे या भागात जाऊन राहा. असं खूप खूप जुना सांगतो मी आपल्याला हे. आणि आता विश्वामित्र गेले. त्यांनी म्हटलंय, दिग्बलम क्षत्रिय बलम ब्रह्मतेजो बलो बलम बलम. श्लोकच आहे त्यांच्या मुखात. दिग्बलम क्षत्रिय बलम ब्रह्मतेजो बलम बलम एकेन ब्रह्मदंडेन सर्वास्त्राणी हाताने मे. का झालं काय, ते गेले घरी आणि नवीन शस्त्रास्त्र घेऊन आले नवीन सैनिकांना आणि आले. आणि त्यांनी आक्रमण करायला सुरुवात केली आणि यांच्यावरती आक्रमण करून भरभरून बाण सोडले. वसिष्ठांनाच मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी आपल्याला मुंजीत मिळालेला जो ब्रह्मदंड होता, पलशदंड, तो फक्त मातीत समोर रोवून ठेवला. आणि सगळेच्या सगळे त्यांनी पाठवलेले जे काय बाण होते आणि शस्त्रास्त्री, त्या या ब्रह्मदंडानी, व्हॅक्यूम क्लीनर असतो की नाही, सगळे कपडे पण ते गेले, त्याच्यात गेले, खाली पडलेले होते वरनं. आता काढा, अवघड आहे ते. सगळेच त्यांनी म्हटलं एकेन ब्रह्मदंडेनं त्यांनी म्हटलंय की एका ब्रह्मदंडाने सर्वास्त्राणी हाताने, सगळे माझे शस्त्र संपली. पुन्हा गेले. पुन्हा त्यांनी पाशुपतास्त्र, सुदर्शनास्त्र अशी अनेक अस्त्र मिळवली तपश्चर्या करून. हे घेऊन त्यांच्यावर आक्रमण केलं आणि सगळी शस्त्रास्त्र सोडली. यांच्या 100च्या 100 मुलांना ठार मारलं वसिष्ठांच्या. किती वैर करावं. मला ही गाय पाहिजे काही करून. पण वसिष्ठ ना आपली शांती ढळू देत. आपली शांती शत्रूला घाबरवते. हे वाक्य लक्षात ठेवा. शांत रहा.
वाट पहा, गेली 5 वर्ष तरी चालती, मग आजचा दिवस उजाडतो. हे लक्षातच ठेवायचंय. आणि हे ब्राह्मणाच्या रक्तात आहे हो. मी जातीवाचक बोलत नाही, हे DNA वाचक, गुणसूत्रवाचक बोलतोय. शांत राहा. लगेच त्यांनी झाडू काढला की आपण लगेच खराटा काढाय, असं लगेचच्या लगेच बोलण्यात काय मजा आहे हो. थांबा, वेट अँड वॉच. शांतपणानं सगळं सहन केलं. सगळी 100च्या 100 मुलं मेली आहेत. काय झालं असेल वसिष्ठांचं? आपल्या मुलाला एक खरोच आली, खरचटलं तर किती वाईट वाटतं आपल्याला. हे शांत, वाईट वाटतंच आहे, पण माझी रिॲक्शन कधी असंस्कृत असणार नाही. आणि परिणाम, विश्वामित्र इम्प्रेस झाले. ते म्हणले कसं काय? इंद्रादी देवानं विचारलं. त्याचं कारण म्हणाले ते ब्रह्मर्षी आहेत. यांनी ठरवलं आता मला गायही नको, मला वसिष्ठांसारखं सामर्थ्य मिळवायचं. मी हे सामर्थ्य मिळवणार, याकरता मला ब्रह्मर्षी व्हावं लागेल. होईल, पण त्याकरता राज्य सोडावं लागेल. सोडलं. पत्नीला सोडावं लागेल. सोडलं. प्रपंच सोडावं लागेल. सोडलं. संपत्ती टाकून द्यायला लागेल. टाकली. सगळं टाकून दिलं. आणि सगळं काय मुलाबाळांना देऊन टाकलं. आणि सगळं एकटे हिमालयात जाऊन बसले. मी वसिष्ठांसारखा ब्रह्मर्षी होणार. गेले तिथे. आणि 1 दिवस नव्हे, 2 दिवस नव्हे, 20,000 वर्ष तपश्चर्या केली. सोपी आहे का ब्रह्मर्षी पद मिळवणं? अहो, ISI ऑफिसर होणं केवढं अवघड आहे. मग ब्रह्मर्षी पद किती अवघड असेल. ब्रह्मज्ञान मिळवायचंय, सायंटिस्ट व्हायचंय, विश्वाचं सायंटिस्ट, विश्वनिर्मात्याला शोधून काढायचंय. ते सगळ्यात अवघड सायन्स आहे. अहो, त्याकरता खूप कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, ठाईचं बैसोनी करा एक चित्त. आवडी अनंत आळवावा, आवडी अनंत आळवावा, आवडी अनंत आळवावा, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, ठाईचं बैसोनी, ठाईचं बैसोनी, ठाईचं बैसोनी करा एक चित्त. असे 20,000 वर्ष तपश्चर्या होत आली. आता ब्रह्मर्षीपद मिळणार काही दिवसांनी, इथपर्यंत योग्यता येणार. हे पाहिलं आणि इंद्राला आवडलं नाही. इंद्रानं मेनका पाठवून दिली. मला कथा आता रंगवायची नाहीये फार. तुम्ही तपश्चर्या सोडली पाहिजे, तुम्ही तुमची उपासना सोडली पाहिजे, याकरता ही इंद्राची स्कीमच आहे. अर्थात एवढ्या तपश्चर्या करतच नाहीत लोक. कॉलेजमध्ये नाही का 72 हुर्रे, संपली तपश्चर्या. 1-2 दिवसाचं नाही, तिनं अनेक दिवस सेवा केली आहे. मला इथं कथा रंगवत बसायचं नाही, पण मला सांगायचं की विश्वामित्र संपले म्हणजे तपश्चर्या संपली. कुठल्याही कारणाने अनुचित पद्धतीनं कुठलाही उपभोग घेतला गेला की ती तपश्चर्या संपते. तुम्ही कितीही पुण्य मिळवा, ते संपतं. आणि संपलं. आणि त्यातून जी मुलगी झाली ती शकुंतला. महाभारत इथून सुरू होतं. आता त्या मुलीचं दर्शन जेव्हा झालं, ती मुलगी जेव्हा मेनकेनं जन्माला घातली आहे, तेव्हा ती तपश्चर्या म्हणजे शकुंतला आहे. तपश्चर्याचं त्या रूपानं दर्शन आहे. कारण 20,000 वर्ष जे साठवलं होतं तेही आहे, नाही का. आपण तो रवी वर्मेने काढलेला फोटो पाहिला असेल. ते असं पाहतात, माझी नाही मुलगी, मेनका निघून गेली, हे निघून गेले, आणि शकुंत नावाच्या पक्षाने तिला सांभाळलं. शकुंतैहि लालितैहि इति शकुंतला. पुन्हा 20,000 वर्ष तपश्चर्याला बसले. विश्वामित्रांकडनं ही गोष्ट शिकण्यासारखी आहे की कितीही काही झालं तरी मनुष्य हातबल होता कामा नये. नाहीतर एखादा म्हणलं असं जाऊ दे आता, नाहीतरी तपश्चर्या संपली आहे ना, आपण पैकी पुण्या मुंबईला कुठेतरी 2 BHK घेऊ, मी काहीतरी याज्ञिकी करीन, आलं, संपली तपश्चर्या. माणसाला प्रयत्न सोडायला एवढंच निमित्त पुरतं. म्हणून रामकथा ऐकली पाहिजे मुलांनी. प्रत्येकाच्या जीवनात कमी जास्त काहीतरी होत असतं. तुकोबा म्हणाले, वाहवले जावो राहिले सांभाळा. यापूर्वी काय घडलं जाऊ द्यात, इथून पुढं. फिनिक्स पक्षाची आपण गोष्ट सांगतो ना की राखेतनं उड्डाण केलं त्यांनी.
यापूर्वी काय घडलं, पाठीमागे वळून बघूच नका, जाऊ देत पुढे, मला महान व्हायचं. आणि पुन्हा 20,000 वर्ष तपश्चर्या. पुन्हा मेनकेला विचारलं, इंद्राणी जातेस का? नको, म्हातारं फार तापट आहे म्हणली. कसं त्याला संतुष्ट केलं माझं मला माहिती. रंभा म्हणाली आय एम इंटरेस्टेड. रंभा निघाली. तिला येताना पाहिल्यावरच रागावले, तिला शाप दिला, तू केळीचं झाड हो. म्हणून केळीला आपण रंभा फल म्हणतो. तिला स्थाणू करून टाकलं. पण तपश्चर्या संपली. पहिल्यांदा कामानी संपली, दुसऱ्यांदा क्रोधानी संपली. संपलीच ना. सगळा शाप तिला गेलाय. म्हणजे शाप किंवा आशीर्वाद देताना आपलं पुण्य जातं, ते केलं. पुन्हा 20,000 वर्ष तपश्चर्या. काय हो असे विश्वामित्रांचं चरित्र या करता ऐकलं पाहिजे. केवढे ग्रेट आहेत विश्वामित्र. आपल्या दारात आलेला ऋषी किती महान आहे, त्याचं कार्य किती महान आहे. तो आत्ता जरी काही बोलत नसला तरी त्याच्या पाठीमागे सगळं जीवन उभं आहे. दशरथ महाराजांनी किती विचारपूर्वक बोललं पाहिजे हे सांगणं चाललंय त्यांचं. तिसऱ्यांदा जेव्हा 20,000 वर्ष तपश्चर्या, सगळ्या अप्सरा म्हणल्या नको, तो शापच देतो, कुणी जायला तयार नाही. इंद्रादी देव आले. इंद्रादी देवाने त्याच्या अंगावर रागवावं म्हणून वर्ण विष्ठा टाकले, असं वर्णन. घाण टाकली, शेण टाकलं, अजून काय असतं ते सगळं टाकलं. पण आता निश्चिंत शांत. तेव्हा इन्व्हाइट झालेला किंवा डिस्कवर झालेला मंत्र आहे तत्सवितुर्वरेण्यम. बरं, अफाट इंद्रादी ब्रह्मदेवादी इत्यादी देव आले, हात जोडले आणि सांगितलं तपश्चर्या सोडा आता, तुम्ही झालात ब्रह्मर्षी. ते म्हणले झालो का ब्रह्मर्षी, सोडू का तपश्चर्या? हो म्हणे झालात आमच्या दृष्टीनं. म्हणजे ते म्हणले तसं काय, ते जो ब्रह्मर्षी आहे त्याच्याकडनंच ब्रह्मर्षी पदाचं सर्टिफिकेट यायला लागतं. PhD कोणी कोणाला देऊ शकत नाही. मी तुम्हाला देतो PhD. तू 10वी नापासलाय का म्हणले, तू कसलं PhD देतो? PhDचा जो डॉक्टरेटचा जो गुरुजी आहे तो किमान डॉक्टरेट असावा लागतो. डिलीट असेल तर फार उत्तम. कोणीतरी कोणाला सर्टिफिकेट देऊ शकत नाही, ते फक्त वसिष्ठच देऊ शकतात. वसिष्ठांना जाऊन विचारलं, वसिष्ठ म्हटले नाही तो फिट नाही आहे ब्रह्मर्षी पदाला, मी केव्हाच दिलं असतं, तुम्ही कशाला सांगायला यायला पाहिजे मला. हे हट्टी ते हट्टी. त्यामुळे ते सगळे निघून गेले. आणि हे म्हणतात मला आता कधी मिळेल. आणि म्हणून विश्वामित्रांनी विचार केला, आता सगळ्यात सर्वश्रेष्ठ कोण आहेत? वसिष्ठ आहेत. वसिष्ठांच्या अंगावर का चालत नाही ते कुठलं शस्त्रास्त्र? कारण त्यांच्या हातात ते जप केलेला त्यावेळेला कुठला गायत्री होता माहिती नाही मला, कारण त्याच्या आधी ते करत होते गायत्री, असं वर्णन आहे. तो त्रिपदा नसेल, अजून वेगळा असेल ते. आणि त्या दंड जेव्हा हातात असतो तेव्हा त्यांना काही करू शकत नाही. आपण एक करू म्हणले, ते जे आंघोळी जातील ना, ते एका झाडावर बसून वरनं डोक्यात धोंडा टाकूया. डोक्यात धोंडा पडला आणि ते मेले की मीच, त्यांच्यानंतर मीच की हो, ते नसतील तर मी, असा विचार केला. इथपर्यंत विचार केला वसिष्ठांनी. वसिष्ठ आपल्या या विश्वामित्रांनी आणि मोठ्याच्या मोठा एक एवढा धोंडा घेतला आणि एका झाडावर चढून बसले, त्यांच्या झोपडीच्या नियरेस्ट जवळ. हळूच वरती तो धोंडा कसा काय घेऊन वर चढले कोणास ठाऊक. आणि वरती बसले. अच्छा, अगदी निबिड असे झाडी आहे, वरती बसले आणि त्यांची झोपडी अशी आहे, असा विचार करा की इथे झोपडी आहे आणि इथे झाड आहे, असा विचार करा. आणि झाडावर बसले, वरती पाहत आहेत. आता वसिष्ठ इथून जातील, बरोबर टप्प्यात आले पाहिजे, दगड वाया जाता कामा नये. वाया गेलं ना की गेल्या वेळेला 2दा असं झालं ना, पहाटे उठा वगैरे ते. म्हणून गुरुवार घेतलाय त्याच्या कृपेचा वार, कळलं का बघा. त्याची कृपा असेल तर 5 वर्ष काही बघायचं कारणच नाही. दत्त महाराजांची कृपा ज्याच्यावर आहे शपथविधीच्या वेळेला, आणि त्याच्यामुळं आपलंही कल्याण आहे. डायरेक्टली तुमचं माझं आहे की नाही कोणाच ठाऊक, पण प्रजेचं मात्र कल्याण आहे. चांगल्या प्रकारच्या योजना राबवल्या जातील. मुख्य म्हणजे करप्शन खूप कमी होईल, याच्याकरता चाललंय सगळे. असो. आणि बरोबर बसले आणि आता वसिष्ठ इथून जातील, टप करून टाकायचं आहे असा विचार केला. पण वसिष्ठ नेमके तिथून जाईनाच हो. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले. आपली देवता आपलं रक्षण करत असते. आणि 1 दिवस काय उकडतंय म्हणून यांना वाटलं वसिष्ठांना. वसिष्ठ म्हणले आपल्या पत्नीला, अरुंधती बाज बाहेर टाक. बाज म्हणजे ती काथ्याची कॉट. खूप उकडते झोपडीत, म्हणून बाहेर झोपूया. म्हणून बाहेर बाज टाकली. वसिष्ठ असे झोपलेत, डोळ्यासमोर आणा असे पडलेत, वरती आकाशाकडे बघतायत. निरभ्र आकाश,
छान चांदण्या लुकलुकतायत अशा. अरुंधती पादसंवहन करते, पाय झेपतीये. आणि पाहता पाहता वसिष्ठांनी सहज विचारलं अरुंधतीला, अरुंधती जरा वरती बघ, आकाशाकडे बघ, किती निरभ्र आकाश आहेत, काय चांदण्या लुकलुकतायत, चांदण्याचा प्रकाश किती छान पडलाय. एखादी उपमा सुचती का ग तुला? मोठ्या लोकांचं जीवन हे काव्यमय असतं बरं का. नुसते सकाळी नाश्त्याला काय, दुपारी जेवायला काय, आता झोपूया आणि कुठली सिरियल असं, म्हणजे लॉजिंग बोर्डिंग सारखं नाही हो. जीवन काव्यमय पाहिजे हो. रसिकतेनं आपल्याला काव्य एन्जॉय करता आलं पाहिजे. आपण ज्ञानेश्वरी वाचा, काही दासबोध, काहीतरी काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छती धीमताम. खाणं पिणंही एन्जॉय करा, तो प्रश्न नाहीये. पण कशात किती रमायचं? बुद्धी जिभेत जास्त रमायचं का बुद्धीला होणाऱ्या काव्याच्या आनंदात जास्त रमायचं आपण ठरवा. पण तुला सुचते का काही उपमा? ते म्हणली उपमा कुठली? उद्या नाश्त्याला पोहे करायचा विचार करते मी. उपमा तिच्या डोक्यात ते उद्या कुठली भाजी करूया असंच असतं ना. असा छान संवाद आहे बरं. लग्न झाल्यावर अरुंधती वसिष्ठांचं दर्शन घ्यायला लग्न झाल्या झाल्या बाहेर आणलं जातं, इतके ते आदर्श पती पत्नी आहेत. आणि म्हणून ती म्हणली नाही हो, तुम्हाला सुचते का? सुचते ना मला उपमा. आत्तापर्यंतच्या जगाच्या इतिहासामध्ये अशी निरभ्र तपश्चर्या कुणाची नाही, स्वच्छ तपश्चर्या कुणाची नाही, थांबलाच नाही तो. असा माझा अत्यंत घट्ट मित्र, मला सगळ्यात आवडणारा या जगातला माझा मित्र विश्वामित्र, त्याच्या तपश्चर्येची उपमा मी देऊ शकतो या आकाशाला आणि आकाशातल्या निरभ्र चांदण्याला. विश्वामित्र ऐकताय, अरे हा एकांतात बायकोजवळ माझ्याबद्दल चांगलं बोलतोय, मग मला का म्हणत नाही ब्रह्मर्षी? कारण एकांतात जे बोलतो मनुष्य ते खरं असतं. माईकवर बोलताना बोलायचंच असतं. आज आपल्या सभेला लाभलेले राज्याध्यक्ष मोठ्या भाग्यानं लाभलेले आहे. त्यांना वेळात वेळ नसताना त्यांचा अमूल्य वेळ खर्च करून त्यांनी आपल्याकरता वेळ दिला आहे. तुमचं आणि माझं भाग्य आहे. त्याला पानपट्टीवरनं धरून आणलेलं आहे. खोटं बोलत असतो तो, त्यालाही कळत असतं, लोकांनाही कळत असतं, ह्यालाही कळत असतं. फक्त काहीतरी 5 अंकची चेक संस्थेकरता निघाला तर निघाला, हा हेतू असतो. याला हिपोक्रेसी म्हणतात, दंभ म्हणतात ना. असं जीवन आहेच आहे, असंच करावं लागतं. पण वसिष्ठ तसे नव्हते. वसिष्ठ पाठीमागून निंदाही करणार नव्हते, खोटी स्तुती करणारे नव्हते. पत्नीशी बोलत होते. ते बोलत होते की खरंच विश्वामित्रासारखी तपश्चर्या यापूर्वी कुणी केली नाही, यापुढे कोणाला जमेल असं मला वाटत. मग अरुंधतीने प्रश्न विचारला, असं आहे तर तुम्ही ब्रह्मर्षी का नाही म्हणत आहे त्यांना? हा प्रश्न त्यांच्या मनात होता विश्वामित्रांच्या. मी असं ऐकलं की इंद्रादिदेव तुम्हाला विनंती करायला आले होते, ब्रह्मदेवादिदेव. तेव्हा ते तुम्हाला म्हणाले की त्यांना ब्रह्मर्षी म्हणा. तुम्ही नाही म्हणलात, का नाही म्हणते? इतके जर महान आहेत मग ब्रह्मर्षी म्हणा ना त्यांना. विश्वामित्र कांदून ऐकतात. खरं सांगू अरुंधती, माझा मित्र जो आहे ना विश्वामित्र, तो ब्रह्मर्षी पदाला अगदी योग्य आहे. थोडी काकणभर जास्तच तपश्चर्या त्याची झाली असेल. तो खरं त्याहीपेक्षा चांगल्या योग्यतेचा आहे. पण मला कुणीतरी ब्रह्मर्षी म्हणा असं आपल्याला वाटणं हे ब्रह्मर्षीपणाला कमी पद आणणार आहे. म्हणून मी त्याला ब्रह्मर्षी म्हणत नाहीये. आहेच आहे तर म्हणायचं काय? एखाद्या स्त्रीला वाटलं मला मुलगा आहे आणि त्या मुलानं मला आई म्हणावं, त्याशिवाय मी आई नाही, असं जर तिला वाटलं तर म्हणजे किती चुकीचं बोलतोय मी हे. अहो तो म्हटला काय नाही काय, तिनं जर त्याला जन्म दिलाय तो आई आई आहेच आहे. ती सगळ्या क्वालिटीज जर आहेत तर आहेच आहे. ते त्याच्याकरता वेगळा पुरस्कार दिला पाहिजे आणि तिरस्कार बंद झाला पाहिजे. मग असं आरशात पाहिल्याशिवाय माझ्या सौंदर्याची जाणीव मला होत नसेल तर माझ्या सौंदर्यात काहीतरी खोट आहे. म्हणून खरं सौंदर्य पुन्हा पुन्हा आरशात बघण्याच्या करता धडपडत नसतं. उलट ते म्हणतं मी कशाला आरशात. कळाय करता सांगतो, महान असतो तो महानच असतो. विश्वामित्रांच्या लक्षात आलं केवढा चुकतोय मी. अरे अरे मी आहेच आहे, मला कोणीतरी माना आहे म्हणण्यात काय मजा आहे. असा विचार करता करता त्यांच्या हातामध्ये जो दगड होता धरलेला, त्याच्या हाताची पकड झाली ढिलीन, तो दगड वरनं धाडकन खाली पडला. धड 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 धड, उंच होते बसलेले, धाडकन खाली पडला, असा लांब पडला.
अरुंधती म्हणाली, अगं बाई, झाडाला दगड कधीपासून लागायला लागली? आणि भरभर 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 धावत असेल, सरसर सरसर खाली आले आणि रडायला लागले विश्वामित्र, किती चुकतोय मी, किती चुकतोय मी. आणि साष्टांग दंडवत घातला, महाराज किती चुकलो मी, तुमच्या 100 मुलांना मारलं, तुमची गाय पळवायचा प्रयत्न केला, सगळ्या अर्थानं तुमच्यावर अन्याय केले, पण तुम्ही मात्र माझ्यावरती कृपा प्रसाद ठेवला. तुम्ही सत्याचा कधी पक्ष सोडला नाहीत, तुम्ही पर्सनली माझ्याशी कधी वैर केलं नाहीत, तुम्ही महान आहात, माझं चुकलं म्हणून साष्टांग नमस्कार घातला. मला कोणी आता ब्रह्मर्षी म्हणूच नका, नाही मला ब्रह्मर्षी व्हायचं, तुम्हीच ब्रह्मर्षी योग्य, असं ज्या क्षणाला त्याच्या तोंडून आलं त्या क्षणाला वसिष्ठ उठून बसले आणि हाक मारली, उठा ब्रह्मर्षे उठा, आणि गाढ आलिंगन दिलं आणि वाक्य उच्चारलं, प्रयत्नवादा, तुझं दुसरं नाव विश्वामित्र. विश्वामित्र म्हणजे प्रयत्नवाद, प्रयत्नवाद म्हणजे विश्वामित्र. ही स्वतः वसिष्ठांनी रामायणात रामाला कथा सांगितली. इतके महान होते विश्वामित्र. असे विश्वामित्र आपल्या दारात आलेत तेव्हा तुम्ही काही बोला, तुमचं म्हणणं पूर्णच झालेलं आहे, माझ्यावर तुम्ही तुम्हाला काही तुमची काही सेवा करायला मिळाली हे मी अनुग्रह समजेन, मला जमलं तर देईन म्हणावं की नाही. उगाच आपलं असं दशरथांचं झालं हो. अर्थात दशरथाच्या अंतःकरणाची श्रीमंती अशी होती, द्यायला कठीण झालं ना तरी तो काही करून ते ॲडजस्ट करत असे. ते कसं ते आपण 10-15 मिनिटांनी ऐकूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण. 10 मिनिटाचा नव्हे, 10 मिनिट. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे हरे.